करता हूँ। आज के इस वेबिनार को शुरू करने के पहले आओ तापी नदी को जाने वेबिनार कैसे शुरू हुआ इसके बारे में थोड़ा बैकग्राउंड रखना चाहूँगा। हमारे महाराष्ट्र जल बिरादरी के हमारे मेंटर विनोद बोदनकर और नरेंद्र चुग सर, इन्होंने इन कोरोना पेंडेमिक आओ नदी को जाने इस वेबिनार सीरीज की शुरुआत की थी। और उसमें लगभग 44 वेबिनार हुए। लगभग 70 से भी ज्यादा महानुभाव जो जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में कार्यरत है उनका टॉक हुआ। उसके बाद ऐसे तय हुआ कि हम फिजिकल यात्रा निकालते महाराष्ट्र के नासिक त्र्यंबकेश्वर से लेके वर्धा तक। लेकिन कोरोना सेकंड पैंडेमिक आने के वजह से वो फिजिकल यात्रा नहीं हो पाई, तो फिर उन्होंने तय किया कि हम ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू करते हैं। तो फिर उन्होंने ये आओ नदी को जाने के इस वेबिनार सीरीज में महाराष्ट्र के लगभग 36 जिलों की यात्रा शुरू की, जिसमें शुरुआत की थी नासिक जिले से। नासिक, जलगांव, नंदुरबार, धुलिया, ऐसे सभी जिलों की यात्रा शुरू थी। तब भी जब 4 जिलों की यात्रा कंप्लीट हुई, जलगांव, नंदुरबार, धुलिया और बुल्ढाना, तब हमारे साथियों ने तय किया कि हम जैसे आओ नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू है, हम वैसे ही आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज की शुरुआत करते हैं। तो फिर इस वेबिनार सीरीज की शुरुआत मई 2021 में हुई, जिसमें हमने तय किया कि जो तापी नदी के बेसिन में तीनों राज्य हैं, वहां पर जो काम करने वाले महानुभाव है ग्राउंड लेवल पर, जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में, हम उनको इनवाइट करके उनका एक्सपीरियंस, हम उनका जो भी अनुभव है वो शेयर करना चाहेंगे। तो इस वेबिनार में पहला जो वेबिनार हुआ था मई 2021 में, जलगांव जिले के गाड़ेगांव करके विलेज है, जो मॉडल बनवाया गया, जिसमें पीपल्स पार्टिसिपेशन, इसके अलावा CSR, NGO, गवर्नमेंट, इन सभी का पार्टिसिपेशन था। और इसकी शुरुआत हुई बाद में। हमें कहने में बहुत गर्व की बात है कि तीनों राज्यों से आज हम 95 वेबिनार में लगभग 130 से भी ज्यादा महानुभाव, जिनका जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में किसी का 10 साल का, किसी का 20 साल का, किसी का 40 साल का एक्सपीरियंस है, ऐसे महानुभाव जुड़े। कोई इंडिविजुअली जुड़ा, कोई ग्रुप से जुड़ा, जैसे कि हमारे साथ आर्ट ऑफ लिविंग, गायत्री परिवार, इसके अलावा भूजल वारकरी, मिशन 500, ऐसे अलग अलग ग्रुप, गुजरात से अलग अलग जो भी वेस्ट मैनेजमेंट में काम करने वाले हैं, अलग अलग मिट्टी पर काम करने वाले हैं, किसानी के अलग अलग तरीके जैसे कि ऑर्गेनिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, योगिक फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, ऐसे अलग अलग टेक्निक जो किसानों को मतलब जो खुद किसान होकर अपने खेतों में प्रैक्टिस कर रहे हैं, ऐसे किसानों का भी अनुभव शेयर हुआ, ताकि हमारे तापी नदी में जो भी एक्सपर्टाइज शुरू है उसकी जानकारी एक दूसरे को, दिस इज हमें ऐसे लगता है कि ये संवाद की शुरुआत है, ये सम्मेलन है, और सम्मेलन के बाद संवाद शुरू होता है, ताकि एक दूसरे को जान सके। इसके अलावा हमें कमल वाले बाबा मिले, जो कमल पे काम करते हैं, कोई हनी बीज पे काम करने वाला है, कोई मिट्टी पर काम करने वाला है। ऐसे अलग अलग क्षेत्र से अलग अलग लोग हमें मिले, ताकि एक दूसरे का एक्सपीरियंस शेयर करके एक दूसरे का कार्य कैसे बढ़ाया जाए इसकी कोशिश करें। मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे पहले स्पीकर विलास देशमुख सर, इनका परिचय करने के लिए रूपाली मैम को इनवाइट करता हूँ। रूपाली जी। हेलो। हाँ हेलो। बोलिए, रूपाली जी बोलिए। Sir, I am audible. या यू आर ऑडिबल। Yeah. Good evening, all of you. It's my
honor to introduce to you Mr. Vilas Deshmukh sir. He is qualified civil engineer and he is currently servicing as a executive engineer in the Public Work Department, Government of Maharashtra, with over 15 years of dedicated experience in environmental sustainability and plantation activities. He has actively contributed to large-scale afforestation and green initiative across various regions. His technical expertise combined with a deep commitment to ecological conservation make his respectful figures in both engineering and environmental circle. I would like to request sir, please share your insight with us. हेलो, गुड इवनिंग टू ऑल। हाँ मैं सर, बात कीजिएगा। अगर हो सके तो हाँ। हिंदी में बात करोगे तो अच्छा रहेगा, क्योंकि सूरत से भी हमारे साथ ठीक है। जुड़े हैं। ये ओके ओके। पॉसिबल हिंदी में बात कीजिएगा, नहीं तो फिर मराठी में किया है तो कोई दिक्कत। ठीक है ठीक है, हिंदी में अगर बात हो करूंगा। सके तो आपका वीडियो ऑन कर सकोगे तो अच्छा होगा। ओके। गुड इवनिंग टू ऑल। गुड इवनिंग सर। हाँ, मैं विलास देशमुख बुल्ढाना से बात कर रहा हूँ। और नो योर तापी रिवर के डायस पे बहुत आनंद की बात है। तो आज के जो परिप्रेक्ष्य में जो टेम्परेचर और जो वातावरण बदल का जो बात हो रहा है, उसका जो आगाज हुआ वो 1990 से करीब टेम्परेचर बहुत ही बुरी तरह से बढ़ रहा है। तो उसके लिए जो इन्वायरमेंट की जो हम अनदेखी कर रहे हैं, वो बहुत ही सीरियस बात है। इसको लोकल उत्तर के लिए मैं एक 10-15 साल से जो आम रहते हैं हमारी तरफ, ये गावरान आम के जो पौधे हैं वो बहुत ही नामशेष हो रहे हैं, विलुप्त हो रहे हैं। तो जो पर्यावरण के टेम्परेचर बढ़ रहा हो, जो ग्लोबल वार्मिंग हो रही, उसको कंट्रोल करने के लिए जो आम का पेड़ है वो बहुत ही सेंसिटिव है। जहाँ पे एनवायरनमेंट ठीक है, हवा पानी जलवायु अच्छा है, वहाँ पे आम का पेड़ बढ़ता है। तो जहाँ से वो बदल हो रहा है, तो वहां से वो विलुप्त होते जा रहा है। तो बुल्ढाना जिले में जो घाट का ऊपर का पोर्शन है, वहां पे ही आम के पेड़ पाए जाते थे। लेकिन वो पिछले 25-30 साल से बहुत सारे पेड़ कम होते जा रहे हैं। उसके बहुत विविध कारण है। लेकिन अभी 10-20% पौधे बचे हुए हैं। और वो पेड़ का महत्व इसलिए ज्यादा है क्योंकि वो परंपरागत है, उसको कल्चरल इम्पोर्टेंस है। और एनवायरनमेंट की दृष्टि से वो 100 साल से ऊपर चलने वाला पेड़ है। और वो किसानों को आम के माध्यम से पैसा भी उपलब्ध कराता है। तो इसके हिसाब से उसका लोकल और ग्लोबल दोनों तरफ से इम्पोर्टेंस है। तो हमने वो बचाए रखने के लिए जो अभी एक्सटेंट हो रहा है, तो उनके जो बीज रहते हैं हम उसको गुठलियां बोलते हैं। ये मई में वो कलेक्ट करने के बहुत सारी गुठलियां वहाँ आम के नीचे जाके वो किसानों को बात करने की। और वो कलेक्ट करने के बाद में जून में उसको मट्टी और थैले में लगाने के, जो गोबर रहता और मट्टी रहती, वो मिला के उसमें वो थैले में लगाने के। और ऐसे 10-15 हजार जो पौधे हैं वो एक बरस के उसमें मेंटेन करने के।
और एक बरस में लगभग वो 3 फुट हो जाते हैं। और बाद में वो पौधे किसानों को और पब्लिक प्लेस जैसे स्कूल, मंदिर, रास्ते, हाईवे, ओपन स्पेसेस जहाँ भी है, जेल, आईटीआई, कॉलेजेस वगैरह जगह पे लगाने के। और इस सेंसिटिव पौधे होने की वजह से उसको बड़ा करने में बहुत दिक्कत आती है। उसको कम से कम 4 साल का मेंटेनेंस रहता है। 4-5 साल में वो पौधा बनने के बाद में वो आपको और पूरे परिसर को बहुत बड़ा 50 फुट तक का पौधा बढ़ता है, पेड़ होता है। और वो बाकी सारे जो पेड़ के जो ये है फायदे वो तो देता है, साथ में वो फल देता है, ऑक्सीजन देता है, छांव देता है, बाकी और एनवायरनमेंट को यानी हर समय वो करेक्ट करते रहता है। तो ऐसा हमारा काम है। हम्म, तो सर इसमें आप जैसे कहा आपने कि लगभग 10-15 हजार तो भी पौधे आप तैयार करते हैं हर साल। तो ये कितने सालों से कर रहे हो, और जितना भी अभी तक प्लांटेशन किया उसका मतलब उसको बढ़ाया कितना, मतलब परसेंटेज कि 10%, और 20%, कितने लोग संभालते जहाँ पर लगाया हुआ है, उसके बारे में बात कीजिएगा। और किसानों को आप डॉक्यूमेंटेशन, हाँ। डॉक्यूमेंटेशन नहीं है, लेकिन जो है हमारा ग्रुप है 10-12 लोगों का जो आए वो साथ में लेने के, और किसानों को साथ में लेने का थोड़ा एक चिप टाइप का ट्री गार्ड है उसको, यानी पौधा बढ़ाने के लिए दो बातों की बहुत जरूरत है। 3 फुट का जो पौधा रहता है वो 1 साल के बाद में कैनल के साइड में किसानों के खेत में लगाने के बाद में एक हमने एक सस्ता सा ट्री गार्ड बनाया है जो 400-500 में बन जाता है। तो वो लगाने के बाद में आपको पौधा बढ़ाने के लिए दो ही बातें लगती है, एक तो प्रोटेक्शन लगता है और वाटरिंग लगती है, पानी देना लगता है। और वो 2-3 साल मेहनत करने के बाद में वो पौधा जो है पेड़ में बदल जाता है। और आज आज के परिप्रेक्ष्य में देखिए, ये पूरा महाराष्ट्र में बारिश जैसा वातावरण है मई में। तो एनवायरमेंट के शॉर्ट सर्किट हो गया, यानी जो बारिश का ऋतु है वो धूप काले में कन्वर्ट हो रहा है। यानी सब तरह से वातावरण का जो बदल है वो सब इस पे हावी हो रहा है। और अपन एनवायरमेंट इमरजेंसी में कब के प्रवेश कर चुके हैं, लेकिन अपना जो विकास करके हो रहा है, तो विकास थोड़ा सा चेक करने की जरूरत है। अपन कंक्रीटिंग के माध्यम से और वो प्लास्टिक, ये इसके माध्यम से जो पिछले 30-40 साल से पर्टिकुलरली इंडिया में जो टेम्परेचर बढ़ाने का काम कर रहे हैं विकास के नाम के पीछे, और जो अंधाधुंध शहरीकरण हो रहा है उसके वजह से पर्टिकुलरली जो टेम्परेचर बढ़ रहा है वो बहुत ही अलार्मिंग है। उसको चेक करने के लिए अभी फिलहाल कितना टाइम है पता नहीं, लेकिन बाद में वापस आने की भी चांस मिलेगा या नहीं, ये शंका है। तो इसके लिए अलर्ट होने की जरूरत है। और जो ये साइमल्टेनियसली जो कंक्रीटिंग है, प्लास्टिकीकरण है, वो थोड़ा सा उस पर रोक लगाने की जरूरत है। और ये पौधे और ये जो प्लांटेशन है करेक्शन के लिए ये बढ़ाने की जरूरत है, ऐसा मुझे लगता है। मैंगो मैंगो सीड कैसे करते हो? और हमारे जो विदर्भ के अंदर जो मैंगोज है उनकी आवाज कम करा रहा, कम आ रहा था। हाँ, मैंगो सीड का कलेक्शन कैसे करते हो? और सीड कलेक्शन अभी जो वो जो आम आए हुए हैं तो उसके नीचे जाने का जो किसान है वो परिचित है उनको बताने का। और नीचे जाके जो वेस्ट है वो अपन वो कूड़ेदान में फेंक देते हैं। तो वो जो हाँ, गुठलियां है वो कलेक्ट कर लेने के थैलिया में। आप जो परिश्रम ले रहे हो सीड कलेक्शन का, संजय जिसमें गुरव मेरे सर, पास आप में है। आपका आवाज ब्रेक हो रहा है, आप जरा रेंज में आइए ना, रेंज में। नहीं, थोड़ा नेट का बहुत प्रॉब्लम है आज। अच्छा। हेलो। हाँ। जो सीड कलेक्शन देशमुख सर जो करते हैं ना, उनकी टू व्हीलर को दो पोते गोने लगा देते हैं सर।
हेलो। हेलो। सर आपकी आवाज बहुत ब्रेक हो रही सर। हेलो। हाँ संजय गुरव सर, आपकी हाँ, आवाज ब्रेक हो नेटवर्क रही। बहुत पुअर है ना, बहुत पुअर है। हाँ अभी बात कीजिए सर। हाँ, सीड कलेक्शन सर जो करते हैं देशमुख सर। हेलो। हाँ सर बोलिए बोलिए। हेलो। हाँ बोलिए ना सर। हाँ, सीड कलेक्शन क्या सर का जो, हाँ सीड कलेक्शन देशमुख सर जो करते हैं ना, टू व्हीलर पे पूरी धूप में निकलते हैं दिन भर, छुट्टी के दिन गांव गांव घूमते हैं। तो उसके बारे में सर अगर जानकारी देवे तो बहुत अच्छा हो जाएगा। सर आज जो है, अभी बारिश का मौसम है, जो सीड कलेक्शन है टोटल फेल हम्म। हो रहा है। जो सीड है हाँ नहीं, वो, पिछले 3-4 साल में जो किया वो बताइए। तो गौरव सर ने जो बताया कि दुबकाले में ये आते, वो गाड़ी लेने के, और गाड़ी में जो आम रहते हैं उनके नीचे जाने का, वो किसानों के बात करने के, वो कलेक्ट करने के, जो बहुत सारे आम रहते हैं, तो उसको कलेक्ट करते हुए लाने के, घर पे लाने के, थोड़े से टेरेस पे एक दिन सुखाने का, और वो बोरिये में भर के रखने के, और जो 8-10 जून को वो मट्टी में, गोबर में और मट्टी में डाल देने के, उसके अपने आप माने बहुत ही सिंपल टेक्नोलॉजी है। वो डाल देने के, हाँ उसके 10-15 दिन में पौधे बन जाते छोटे छोटे। उनको जो थैले प्लास्टिक के, जो नर्सरी के थैले रहते हैं उसमें ट्रांसफर कर देने के। बाकी कुछ भी हाँ उसको हाँ। यानी ज्यादा टेक्नोलॉजी की जरूरत नहीं है। और एक साल में और वो उनको थोड़ा स्कूली, सा देखभाल रहती है। हमारे जो स्कूल के बच्चे होते हैं, हाँ स्कूल के बच्चों को अगर हमारे जो आम है, स्थानिक जो आम के नाम है, वो अगर पता हाँ चलाने के लिए हमें कुछ कर सकते हैं क्या? स्कूल के बच्चों को हमारे जो आम के नाम है, हाँ स्थानिक जो हाँ। आम है उसके नाम बच्चों को पता नहीं है, बड़ों को भी पता नहीं है। नहीं, जो ग्रामीण इलाके के जैसे बच्चे हैं संतरा, उनको नाम, पेड़िया। हाँ, गोटी केल्या, नारळ्या, धबाड्या, हाँ काल्या, ऐसे नाम रहते हैं लोकल स्पीसीज के। और इसकी हाँ। विशेषता ये है कि हर एक आम का पेड़ है जो दूसरे से अलग रहेगा, उसकी टेस्ट अलग रहेगी, उसका साइज अलग रहेगा, उसका आने का टाइम एक, अलग रहेगा। सब माने ईच एंड एवरी ट्रीज आम इज यूनिक, और टेस्ट भी यूनिक रहेगा। ये इसकी हम्म, विशेषता है। लेकिन दुर्भाग्य की बात है, कोई इनके तरफ ध्यान नहीं दे रहे। वो नहीं नहीं, विलुप्त होने आपने के साथ। शुरुआत की है, ध्यान हो गया। हाँ परसेंटेज कम है ध्यान देने का, लेकिन आपके जैसे लोगों ने हमारा ध्यान आकर्षित किया है। ये, लेकिन सफिशिएंट नहीं है। बहुत यानी उनको हाँ हाँ। थोड़ा सा गवर्नमेंट लेवल से एफर्ट होने को ना, थोड़ा सा हम्म अब नहीं, इसको इनके तरफ ध्यान नहीं दिया तो 10 बरस के बाद में वो देखने को भी नहीं हम्म मिलेगा। ये जो गावरान, हम गावरान पौधे बोलते हैं इनको, यानी जो टेम्परेचर 40+ वाले जगह है, जैसा हम्म। आपका जलगांव है, अकोला है, अमरावती है, वहां से तो पूरे वो विलुप्त हो गए हैं। थोड़ा सा 10-20% जो है वो हाँ, बुल्ढाना तालुका में, चिखली तालुका में थोड़े से बचे हुए हैं, और वो भी अब विलुप्त हो रहे हैं। बराबर बराबर। और ये बहुत ही एनवायरमेंटली सेंसिटिव ट्री है। आम बोले तो हम्म। राजा है, फलों का राजा है। और वो जो जहाँ पे थोड़ी सी सुपीकता है, सघनता है, वही इलाके में वो पनपता है, बढ़ता है और फूलता है। जहाँ से सघनता गई है, वहां से वो विलुप्त हो रहा है। जहाँ हम्म। टेम्परेचर 40, 42, 45, 45 तक जा रहा है, वहां से वो जो पेड़ है वो विलुप्त हो गए हैं। बराबर। 25 साल पहले वहाँ ये एरिया में था, बहुत यानी खामगांव वगैरह जो है, अकोला, वहाँ बहुत सारे हम्म। आम के पेड़ थे, लेकिन अब फिलहाल नहीं रहे। और ये गवर्नमेंट जो सागवान की, इतने सेंसिटिव नहीं रहे। सागवान की लकड़ी के बयान आने के वजह से आम के पेड़ कटे ज्यादा होने लगे आज से 30 साल पहले। सागवान के ऊपर जो
बयान आ गया था ना, हाँ तो उस टाइम में बिल्डिंग कंस्ट्रक्शन में या फर्नीचर के लिए आम के पेड़ की कटाई ज्यादा हो गई। हाँ, कटाई के बहुत सारे कारण है। ये जो अपने भाई भाई के जो बंटवारा होता है, एक भाई के इसमें चला जाता है तो दूसरा को, हाँ, वो वही एक कारण कारण है। है। ना समझ वाली बात है वो। हम्म। हम्म। गौरव आम के सर आम बोलिए गुठली आप के कुछ। दाम, यह एक आवाज का प्रॉब्लम है थोड़ा। हाँ, आम उसका के पर। आम गुठली के दाम, यह एक स्लोगन था महाराष्ट्र के अंदर। हाँ हाँ हाँ। और आम के सीड से मेडिसिन ऑयल निकलता था, जो मेडिसिन में यूज हम्म। होता था। और उसकी जो पाउडर साबुन बनाने बचती के थी, लिए। साबुन बनाने के लिए वगैरह, उसके हम्म। बाद में उसकी जो पाउडर बची थी, वो पाउडर से हम्म। बिस्किट बनते थे। डॉग हम्म। के वगैरह, डॉग्स के लिए जो हम्म। बिस्किट बनते हैं ना, वो उससे बनते थे। और खमगांव के अंदर हनुमान विटामिन फूड्स प्राइवेट लिमिटेड करके जो फैक्ट्री थी, हम्म। उसके जो प्रेमचंद अग्रवाल थे, उनको इसी में अमेरिका गवर्नमेंट ने गोल्ड मेडल दिया था, इसके ऊपर रिसर्च के लिए, आम के गुठली से तेल निकालने के लिए। सर मेरे अब ट्रांसफर हो गई अमरावती में। मैंने थोड़ा सा जुगाड़ लगाया, 10 रुपए किलो से ये लोगों से, बच्चों से हाँ। परचेस करने के, जो कोया बोलते, गुठलिया। लेकिन ये गुड। बारिश की वजह से वो भी प्रयत्न फेल हो रहे हैं इस साल। जरूर होगा। आपकी कोशिश सफल होगी, जरूर होगी। बस कोशिशें अपने हाथ में है। बस बस करते रहेंगे। देशमुख सर, अगर आप कंटिन्यू रहोगे तो बाकी सवाल जवाब हम हमारे दूसरे वक्ता है उनका सुनने के बाद करते। एच एम पाटिल सर ठीक। चलेगा ना? हाँ। चलेगा चलेगा सर। हाँ सर, बोलिए एच एम पाटिल सर। नमस्कार विशाल जी। तो हम दूसरे वक्ता है उनको बुलाते, उनका जो भी वक्तव्य हम सुनते हैं, और फिर दोनों का एक साथ सवाल जवाब लेते हैं। नमस्कार। नमस्कार, मैं नमस्कार। मैं आज यहाँ एक और वक्ता जो है हमारे बीच में, हम्म। युवा कार्यकर्ता है, हमारे नंदुरबार आदिवासी बहुल डिस्ट्रिक्ट में एक युवा जोश भरे कार्यकर्ता है, जो पर्यावरण, जल जंगल जमीन के प्रति समर्पित है। उन्होंने अपने एजुकेशन के साथ में उन्होंने एमए, बीएड, सेट, नेट और अभी पीएचडी भी कर रहे हैं वो। ऐसे वक्ता हमारे पावरा अर्जुन जोरदार, कुछगांव गांव के आज सरपंच है, हरनखुरी गांव, दड़गांव तहसील में, उस गांव के रहवासी है। उन्होंने अब तक 4 नेशनल इंटरनेशनल कॉन्फ्रेंस किए हैं, 6 पेपर उनके पब्लिश है। उनको कई मायनों में उन्होंने आदिवासी युवकों के सामने अपना जो कैंडिडेचर है वो प्रस्तुत करने का प्रयास किया है। इसके बदले में उन्होंने स्वच्छ अभियान सिद्धि शॉर्ट फिल्म कंपटीशन में प्राइज लिया है। उनके गांव को संत तुकाराम ग्राम वन ग्राम, ये फॉरेस्ट डिपार्टमेंट का ये पुरस्कार मिला है। समाज भूषण अवार्ड भी से उन्हें नवाजा गया है। सोशल मीडिया एम्पावरमेंट अवार्ड, उनकी जो संस्था है आदिवासी जन जागृति, जिस माध्यम से वो डिजिटल चैनल चलाता है, यूट्यूब का चैनल, ये हमारे नंदुरबार डिस्ट्रिक्ट में बहुत ही लोकप्रिय चैनल है आदिवासी लोगों के बीच में। और सटीक खबरें, सच्ची खबरें दिखाने के लिए और पब्लिक अवेयरनेस के लिए कोरोना काल में बहुत अच्छा कार्य उनके यूट्यूब चैनल ने किया था। इसलिए उनको कई सारे नेशनल अवार्ड्स, इंटरनेशनल अवार्ड्स उनके इसको मिले हैं।
सर को टीचिंग का एज ए टीचर भी बहुत सारा अनुभव है। इगतपुरी में सीनियर कॉलेज में उन्होंने 1 साल पढ़ाई अध्यापन किया है। उसके बाद में प्रताप कॉलेज अमलनेर, वहाँ भी 3 साल उन्होंने अध्यापन किया है। कोकण थान, वहाँ भी उन्होंने 2 साल अध्यापन किया है। और उसके बाद में नूतन माध्यमिक विद्यालय बोरकुंड डिस्ट्रिक्ट धुले, वहाँ भी 2 साल उन्होंने पढ़ाया है। उसके बाद में युवाओं के डिमांड पे उन्होंने सरपंच का इलेक्शन कॉन्टेस्ट किया। खाली जेब में 21 रुपए थे उनके, और 21 रुपए पे उन्होंने अपना इलेक्शन, लोक नियुक्त सरपंच वो चुन के आए हैं गांव में। तो ऐसे है हमारे अर्जुन जोरदार पावरा सर, जो युवाओं के यहाँ आइकॉन है। हाल ही में अभी उनको उनकी सरपंच अवार्ड लोकमत की तरफ से दिया गया है। वो पर्यावरण के क्षेत्र में उन्होंने बहुत अच्छा काम किया था गेले बीते सालों में। इसीलिए उनको मैं आमंत्रित करता हूँ कि आज हमारे श्रोताओं को आप संबोधित करें, अपने कार्य के बारे में, कहाँ से शुरू किया था और आप कहाँ हैं और आगे कहाँ ले जाना चाहते हैं आपकी इस कार्य की दिशा को। तो मैं अर्जुन जोरदार पावरा से निवेदन करूंगा कि वो हमें संबोधित करे। हो सके तो मराठी में भी संबोधित किया तो भी चलेगा सर, कोई बड़ी बात नहीं। सर्वांना नमस्कार. मी अर्जुन पवार. नमस्कार. सुरुवातीलाच या ठिकाणी जे आपलं जो उपक्रम आहे आओ तापी नदी किंवा जानने की वेबिनारचं, या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो, आभारी आहे. या जे वेबिनारची जी सिरीज आहे त्या सिरीजचा मला पाठ केलं, त्याचा एक भाग म्हणून मला या ठिकाणी बोलवलं. आणि आताच एच एम पाटील सरांनी माझी ओळख करून दिलेली आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. एक सांगताना सुरुवातीलाच या ठिकाणी सांगताना आनंद होत आहे. जो उपक्रम या ठिकाणी मागच्या एक 15 वर्षापासून आधी सुरू केलेला आहे, त्याचा एक पाठ देखील एच एम पाटील सर आहे, ज्या सिनियर कॉलेजमध्ये माझं शिक्षण हे झालेलं आहे. त्या सिनियर कॉलेजमध्ये एच एम पाटील सर प्राचार्य होते. आता आम्हाला सोडून गेलेले आहेत ते. बामखेडा येता आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. पर्यावरण जागरातून ग्राम समृद्धीकडे वाटचाल. एक तर सरांनी जो टायटल दिलेला आहे तर खूप छान असं या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. आणि आजचा जो उपक्रम आहे, जे अवॉर्ड्स आहे किंवा जे सन्मान मिळाले, त्याचा खरा हकदार माझं जे हरणखुरी गाव आहे ते हरणखुरी गाव आहे. त्या गावातली जी लोक आहे ते लोक आहेत, तिथले जे डाय आहेत, तिथले पोलीस पाटील, माजी सरपंच जे आहेत ते सरपंच, आणि जे माझ्या साथीदार आहेत, जे तरुण पोरं जे आहेत त्या पोरांना या ठिकाणी समर्पित आहे. आणि त्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या पुढाकारातून ह्या सगळ्या गोष्टी हे शक्य झाल्या. मी फक्त एक माध्यम होतो, एक माध्यम आहे, आणि खरं श्रेय हे पूर्ण माझं गावाला जातं. आता नुकताच एक काल परवा या ठिकाणी पर्यावरणवर जी कामं झालेली आहेत त्याच्यासाठी लोकमत बिकिटी टायर्स अवॉर्डचा जो आम्हाला मिळाला, त्याच्यात संपूर्ण गावाचं मोठं योगदान आहे. एकच सुरुवात. आणि माझ्यासोबत आता जो एक पार्ट आहे, गाडीचे 2 चाकं असतात, असं एक चाक माझं जे आहेत, राकेश पावरा सुद्धा या ठिकाणी जॉईन आहेत. राकेश व्हिडिओत आला तरी चालेल. सरांना आहे राकेश सर, एच एम पाटील सर, राकेश ही आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. ओके, वेलकम राकेश. स्टोरी आहे तर आमच्या दोघांच्या माध्यमातूनच होते. राकेश ही जॉईन आहे. राकेश ऑनलाईन आला तरी चालेल. तर सुरुवात करतो मी. एक हा जो आमची चळवळ, जी एक चळवळच म्हणतो आम्ही बऱ्याचदा या ठिकाणी, कारण जिथून आम्ही सुरुवात केली ती सुरुवात खूप अवघड होती असं म्हणण्यात काही हरकत नाही. जेव्हा मी 2013ला नाशिकला या ठिकाणी इगतपुरीला या ठिकाणी शिकवण्यासाठी होतो, नाशिकला माझं शिक्षण MA चालू होतं, त्यावेळेसपासून हे डोक्यात होतं की गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि गावाकडे आल्यानंतर आमच्या घराच्या मागे एक 65 हेक्टरचं जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र मागच्या अनेक वर्षापासून पडीत होतं. संपूर्ण गावाची जी गुरं आहेत ती गुरं त्या ठिकाणी चरायला जात होती. सुरुवातीला आमचे आजोबा सांगायचे की त्या ठिकाणी मोठं सागवानची झाडं होती, जंगल झाडं होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर.
मात्र कालांतराने लोकांनी कुऱ्हाडी चालवल्या, त्या ठिकाणी झाडं तोडली. त्याच्यानंतर संपूर्ण डोंगर उघडा पडला, एकही झाड त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. आणि पावसाळ्यामध्ये संपूर्ण गावाची गुरं त्या ठिकाणी मोकाट त्या ठिकाणी चरण्यासाठी ते क्षेत्र पूर्ण ओपन केलेलं होतं. आणि 2-4 काटेरी झुडपं जर सोडली, त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीही एक हे दिसत नव्हतं. असं वातावरण होतं. आणि कॉलेज संपल्यानंतर जेव्हा गावाकडे आलो आणि तेव्हा आमची जी तरुणांची टीम आहे, सुरुवातीला देखील तीच टीम होती, आता देखील तीच आहे. पूर्ण गाव या टीमसोबत जोडलेलं आहे. आणि असा विचार केला की गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. नेमकं काय करायचं? माझ्यासमोर पहिल्यांदा जे सुचलं असेल आम्हाला, कारण शिकत असताना, कॉलेजमध्ये शिकवत असताना आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व बऱ्याच वेळी येत राहतं समोर. आणि पडलेली मोठी जमीन होती, तिला काहीतरी उपयोग केला पाहिजे. याच्या माध्यमातून सुरू केलं. आणि असं काही प्लॅन नव्हतं आमचं की काहीतरी आपण वेगळं करूयात किंवा हेच करायचे तेच करायचे. फक्त काही गोष्टी होत राहिल्या आमच्या. डोंगराला पाहिलं मी. डोंगराला पाहिलं आणि त्या ठिकाणी काहीतरी करावं. आता उघडा डोंगर होता. त्यामुळे तरुणांची आमची बैठक झाली. पूर्ण गावाच्या डाई लोक होते, डाई लोकांसोबत बसला आणि मी आमची आयडिया गावाला शेअर केली की आमचं असं आहे की हे जे क्षेत्र आहे, 65 हेक्टर जे क्षेत्र आहे, या क्षेत्राला कुठेतरी राखण करावी. आणि कुठेतरी चाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपेल, त्या अनुषंगाने आमचे विषय झाले, बैठक झाली. आणि त्याला निमित्तही झालं आमचं. आमच्याकडे जी NGO आहे, बायफ नावाची जी संस्था आहे, ती संस्था त्यावेळेस आमच्याकडे लाईव्हलीहूडवर त्या ठिकाणी काम करत होती. आणि बायफच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठरवलं, संपूर्ण गावाने, आमच्या पूर्ण टीमने या ठिकाणी ठरवलं की आपल्याला जंगलाचं संरक्षण करायचं. खूप बऱ्याच आम्ही बायफचे त्या ठिकाणी नाव घेतो. बायफने खूप सहकार्य आम्हाला केलं. मार्गदर्शनही आम्हाला मोठ्या प्रमाणावर केलं. आणि डॉक्युमेंटेशन पासून तर ठराव कसे घ्यायचे इथून तर त्यावेळेस आम्हीही 23-24 वर्षाचं होतो, नवीन नवीन होतो, त्यामुळे आम्हाला तेवढं काय कळायचं नाही. आणि आमच्या टीममध्ये जेवढे टीम मेंबर होते ते देखील शिक्षण घेणारे होते, काही अल्पवयीन सुद्धा होते. बाकी गावातली जी पोरं आहेत ती पोरं होती. आणि त्यामुळे त्या बैठकीत ठरलं आमचं की आपल्याला हे जंगल राखायचं. आणि सुरुवात झालीची आमची पर्यावरण संवर्धनाची. त्यावेळेस आम्हालाही माहिती नव्हतं की ते एकूण क्षेत्र 65 हेक्टर 62 हेक्टर जे आहे, ज्याला आम्ही CFR सामूहिक वन हक्कामध्ये त्याचा समावेश केलेला असून सामूहिकरित्या आम्ही त्या ठिकाणी त्याचं संरक्षण हे करतो. सुरुवातीला ठरवलं की मग आपल्याला करायचं काय आहे? आता सुरुवात झाली, राखायचं ठरलं, मग नेमकं काय करायचं? मग प्लांटेशनचा आमच्या समोर प्लांटेशनचा एक आला की आपल्याला वृक्षारोपण करायचं. आणि शासकीय योजना कोणत्याही प्रकारच्या माहिती नाही, त्यामुळे फक्त डोक्यात होतं आमचं वृक्षारोपण हे करायचं. मग आम्ही श्रमदानातून पहिल्याच वर्षी त्या क्षेत्रावर 40,000 जे वृक्ष आहे, जी झाडं होती, ती 40,000चं प्लांटेशन आम्ही त्या ठिकाणी श्रमदानातून केलं. संपूर्ण गावातून या ठिकाणी मुली होत्या, मुलं होते, तरुण वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही 40,000चं प्लांटेशन त्या वर्षी केलं. आम्ही पहिल्याच वर्ष होतं, 40,000 मोठी संख्या होती. स्वतः खड्डे खोदले आणि त्या ठिकाणी प्लांटेशनही केलं. प्लांटेशन झाल्यानंतर आम्ही आता झाडं तर लावली, आता करायचं काय? संरक्षणाचा मोठा मुद्दा होता. तर आता झाडं लावली, एवढं क्षेत्र राखायचं, कुठेतरी आपल्याला स्पेशल पाहिजे. सुरुवातीला आमच्या ग्राम सुरक्षेचा जो दल होता, तरुणांचा, त्या दलाने त्या ठिकाणी काम केलं, पण कोणीतरी स्पेशली पाहिजे होतं. मग विचारातून आले, प्लांटेशन झालं, राखण्याची सुरुवात झाली, बैठका झाल्या, डॉक्युमेंटेशन झाले. त्याचबरोबर आम्ही या जंगलाचं संरक्षण करतो आहे हे आसपासच्या गावांना देखील माहिती असावं म्हणून आमच्या गावाच्या लेटर पॅडवर किंवा जे अर्ज विनंती होत्या, सगळ्या आसपासच्या जे सीमेवर जेवढी बी गाव आहेत त्या गावांना आम्ही तशा प्रकारची लेटर दिली. त्या तिथल्या पोलीस पाटलांची सह्या घेतल्या, त्यांना माहिती दिली. तशा प्रकारचं कलेक्टरला अर्ज दिलं, स्थानिक पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी अर्ज दिला, तहसील, पंचायत समिती, सगळ्या डिपार्टमेंटना अर्ज फाट्या केलं. बायफने त्याचं आम्हाला मोठं साथी त्यावेळेस ही दिली होती. प्लांटेशन झालं, राखण्यास सुरुवात केली. गावातल्या आमच्या 2 तरुणांनी पुढाकार घेतला आणि श्रमदानातून जंगलाचं रक्षण करण्यास त्याला सुरुवात केली. आणि त्याच्यासोबत संपूर्ण गाव हे सहकार्य सुरुवातीस झाले. असे करत करत 2 ते 4 वर्ष, 2013 पासून सुरू केलेलं काम आज 2025 पर्यंत आमचं जसं तसं त्या ठिकाणी उभं आहे. ते सुरू झाल्यानंतर बऱ्याचदा आसपासची आता गुरांनाही सवय पडलेली, लोकांनाही सवय पडलेली. आणि अचानक कुठंतरी तरुण त्या ठिकाणी येत आहे, त्याला संरक्षण करत आहे. बऱ्याच लोकांचा विरोधही आम्हाला त्या ठिकाणी सहन करावा लागला. बऱ्याचदा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या देखील त्यावेळेस आम्हाला चढाव्या लागल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग
संपूर्ण प्रशासनाचं जे लक्ष होतं ते लक्ष आमच्या डोंगराकडे गेलं. कारण अचानक 1 ते 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे जे 65 हेक्टर जे क्षेत्र होतं, जे पडीत होतं, वन विभागाचं कार्यक्षेत्र होतं त्यावेळेस. आणि त्यामुळे अचानक प्रशासनाच्या त्या ठिकाणी लक्ष गेलं, की हरणखुरी गावाचं कुठंतरी सामूहिकरित्या त्या जंगलांचं संरक्षण हे सुरू आहे. त्याच्यानंतर वन विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पुन्हा त्या जंगलाचं संरक्षणाला आम्ही सुरुवात केली. दरवर्षी आम्ही श्रमदानातून प्लांटेशन करत राहिलो, त्याचं संरक्षण हे करत राहिलो. आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीचं उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून त्या जंगलात येणारे जे सीताफळं होती, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सीताफळं ही लागायची. तर सीताफळाचं सामूहिकरित्या आम्ही तोडणी, संरक्षण आणि विक्री देखील केली. आजही आमचं जे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचं आता जे खातं आहे, तसंच संयुक्त वन व्यवस्थापन समितीचं देखील आमचं खातं आजही त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यातून आम्ही उत्पन्नाचे सोर्स देखील तयार केले आणि त्याच पैशाच्या वापरातून अडीअडचणीच्या टायमाला लोकांना मदत करण्याचं त्याच्यातून ठरवलेलं होतं. तशाच पद्धतीने तसं हे आमचं काम हे वाढत गेलं आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले. त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनचं काम त्या ठिकाणी आलं. त्यावेळेस आम्ही श्रमदानात देखील बऱ्याच ठिकाणी फॉरेस्टच्या माध्यमातून गेलो. असं करत 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 एक चळवळ ही आमची पर्यावरण संवर्धनाची जी सुरू झाली. माध्यम आम्ही होतो तरुण, मात्र संपूर्ण साथ ही गावकऱ्यांची होती आणि गावकऱ्यांच्या याच्यातून पुढे आलेली ही चळवळ होती आमची. तर मग आज त्याच्यानंतर त्या पर्यावरणाच्या माध्यमातूनच, पर्यावरणाच्या संरक्षणातून एक तरुणांची एक टीम तयार झाली, एक वरिष्ठ नागरिकांचे, गावकरी डायांची एक टीम तयार झाली आणि सगळं कोलॅबोरेशननं काम सुरू झालं. आणि हे सगळं करत असताना आम्हाला एक मोठं एक आदिवासी जनजागृती नावाचं एक व्यासपीठ ही आम्ही तयार केलं आणि एक टीम तयार केली गावामध्ये. या टीमच्या माध्यमातून आम्ही पथनाट्याला सुरुवात केली. जसं आम्ही संरक्षण करतोय, जंगलांचं संरक्षण करतोय, त्याच पद्धतीने पुन्हा बाकी देखील गावातल्या लोकांनी अवेअर व्हावे याच्यासाठी पथनाट्य देखील आम्ही सुरुवात केली. ज्याच्यामध्ये राकेश होता, मी होता, पुणेश होता, कल्पेश होता, दीपक होता, अशी मोठी 7 ते 70 तरुणांची आमची टीम होती. आणि वेगवेगळे पथनाट्य आम्ही त्यावेळेस सादर करत होतो. वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन पथनाट्य सादर करत होतो. वेगवेगळ्या उपक्रमामध्ये, बाजारपट्टीमध्ये, बस स्टँडच्या परिसरामध्ये, असं स्वयंप्रेरणेने. त्यासाठी कोणाचा फंड नाही, कुठे एक रुपया नाही. फक्त गावाची इच्छा होती कुठेतरी जागृती व्हावी. त्यासाठी एक पथनाट्यांची टीम आणि एक असे वेगवेगळे उपक्रम आम्ही तयार सुरू केले. त्याचबरोबर त्याच नाट्याच्या माध्यमातून गावात ही जनजागृती, आसपासच्या गावातही त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं. आणि त्याच्यानंतर करत असताना कुठंतरी एक डोक्यात विचार आला, की जसं आपण पर्यावरणाचं संवर्धन तर करतोय, जंगलाचं रक्षण करतोय, कुठेतरी रोजगार निर्मिती ही त्याच्या माध्यमातून झाली पाहिजे. या विचारातून जसं आम्ही शिकत गेलो तसं पुढे गेलो. नंतर मग रोजगार हमी योजनेकडे आम्ही वळालो. ती होती खरी सुरुवात आमची, जे आपल्या या टायटलमध्ये जे टाकलेलं आहे आपण, की ग्राम समृद्धीकडे वाटचाल, ती खरी सुरुवात आमची तिथून झाली. फक्त राखायचं म्हणून जंगल राखत होतो, प्लांटेशन केलं, मात्र गावाचा रोजगार किंवा गावाला त्याच्यातून काही फायदा मिळेल काही, आम्ही अल्पवयीन कमी वयाचे असल्या कारणाने तेवढं आम्हाला हे ज्ञान होतं आणि काही असं ठरवलेलं नव्हतं की सगळं आपण ठरवून चालू आहे किंवा एक प्री प्लॅन आहे किंवा एखाद्या प्रोजेक्ट सारखा चालू, असं काही डोक्यात नव्हतं. त्यामुळे सुरू आहे जनजागृती करतो, पण इच्छा ही होती की आपला गावाचा डोंगर कुठंतरी हिरवागार दिसला पाहिजे आणि तेथून चाऱ्याचा आपला जो गावाचा प्रश्न होता तो प्रश्न सुटला पाहिजे. या विचारातून आम्ही सुरू केलेलं आहे. पहिल्याच वर्षी आम्हाला जे मोठं यश मिळालं ते संपूर्ण जंगल राखलं गेलं, चाऱ्याचा प्रश्न आमच्या गावाचा संपून गेला आणि त्याला ही नियमावली ठरवली. मग पूर्ण आमची जी टीम होती, वन समितीने बसून ती टीमने नियमावली ठरवली. जसं आता पोळ्यापासून आम्ही चारा कापायला सुरुवात करतो तो वर्षभर सुरू राहतो आणि त्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू झाला तेथून तर पोळ्यापर्यंत आमचा जो चारा कापणीचा जो राहतो, कारण छोटा चारा असतो त्यामुळे बंद करतो. आणि चारा कापायला जेव्हा बेनिफिट गावकऱ्यांना मिळायला लागला, चाऱ्याचा प्रश्न खूप होता त्यावेळेस, कारण संपूर्ण जंगलच होतं, त्यामुळे बऱ्याच चाऱ्याच्या किमतीही वाढलेल्या होत्या. गुरं होते, लोकांनी गुरं विकून टाकलेली. फक्त 1-2 शेतीसाठी बैल आणि ज्याच्याकडे गाई होती त्याच्याकडे गाई, 1-2 म्हैस, त्याच्या व्यतिरिक्त पशुधन नसल्यासारखंच राहिलं होतं. म्हणून आमचा बेसिक प्रश्न होता तो चारा. मग चाऱ्याचा प्रश्न सुटला. जसं चारा मिळायला लागले तसं गावकरीही त्या ठिकाणी गावकरीही इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले आणि सर्वांनी मिळून ते आमचं काम हे सुरू झालं.
नंतर एक प्रोजेक्ट मिळाला आम्हाला, एक प्लांटेशनचा उपक्रम मिळाला फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून. 72,500 सागवनची रोपांची 5 वर्षाचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने आमचं काम पाहून आम्हाला सँक्शन केला आणि त्याचा उपक्रम होता 5 वर्ष चाललेली. आणि त्यामुळे त्या उपक्रमातून आम्हाला गव्हर्नमेंटच्या पैशातून 2 फुल टाईम रखवलदार, वनमजूर ज्यांना म्हटलं जातं या ठिकाणी, वनमजूर मिळाले. त्याला गावकऱ्यांची साथ होती आणि लोकांना रोजगार मिळायला लागला. MRGSच्या माध्यमातून त्यावेळेस 147 रुपये काहीतरी रोज होता. त्या रोजाने आम्हाला लोकांना रोजगार मिळायला लागला. मग त्या ठिकाणी जे अकुशल लोक होते त्यांना रोजगार त्या ठिकाणी सुरू झाला आणि 5 वर्षाचा उपक्रम असल्याने दरवर्षी आमचं ते रिन्यू होऊन जाईल. मग त्यासोबतच CCT असेल, वॅट असेल, कंपार्टमेंट बंडी असेल, CCT असतील, डीप CCT झाल्या, TCM आम्ही त्या ठिकाणी तयार केलं, प्लांटेशन त्या ठिकाणी केलं आणि त्याबरोबर छोटे छोटे जे दगडी बांध होते ते दगडी बांधाचं देखील त्या ठिकाणी आम्ही वन विभागाच्या माध्यमातून सुरू केलं. जसे हे उपक्रम जसं जल संवर्धनाचं झालं, माती संवर्धनाचं झालं आणि वृक्ष संवर्धनाचं जसं झालं, त्याच पद्धतीने कृषी विभागाचं लक्ष हरणखुरी गावाकडे झालं, तहसील विभागाचं झालं, फॉरेस्ट विभागाचं झालं, व्हेटेनरी डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी झालं. एकंदरीत तालुका प्रशासनाचं सगळं लक्ष हरणखुरीकडे आलं आणि तालुका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं आणि ही जी संपूर्ण टीम होती ही टीम 24 तास त्या ठिकाणी कामाला लागलेली होती. कोणत्याही प्रकारचं जे अपेक्षा न बाळगता स्वयंप्रेरणे त्या ठिकाणी या चळवळीमध्ये गाव सहभागी झालं. हे सुरू होत असताना मग वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी हाती घेतले. मग एकीकडे रोजगार हमी योजना, बाकी वैयक्तिक लाभाच्या जे योजना असतील, सिंचन विहिरी असतील, अशा प्रकारचे सर्व उपक्रम त्या ठिकाणी सुरू झाले आणि एकंदरीत मग गाव विकास कसा करता येईल याच्याकडे आमचे लक्ष केंद्रित झालं संपूर्ण टीमचं. मग मध्ये एक आमचा एक एक वेगळा हे सुरू झाला. आदिवासी जनजागृती नावाची NGO, मी, राकेश आणि नितेश या तिघांनी मिळून हरणखुरी गावामध्ये आदिवासी जनजागृती टीमचा आम्ही त्या ठिकाणी याच कामाच्या माध्यमातून स्थापनाही झाली, स्थापना केली आणि त्याच्यामध्ये एक वेगळा वळण हे आमच्या टीमला मिळालं. एकीकडे गावकडे जो उपक्रम होते उपक्रम सुरू असताना आदिवासी जनजागृतीच्या माध्यमातून पुन्हा मी एक वेगळं वळण त्या ठिकाणी घेतलं. त्याला बरेचसे अवॉर्ड त्या ठिकाणी आम्हाला हे मिळाले. मात्र प्रेरणा आमची जी होती ती गाव विकासाकडे ती सुरू राहिली. राकेश, राकेश आहे? राकेश, हा अर्जुन आहे मी, पण तू कंटिन्यू करून घे, थोडा रेंजचा बी प्रॉब्लेम आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक. हो. तर राकेश सोबत आम्ही हे उपक्रम, जसा गाव विकासा संदर्भातला जो उपक्रम होता तो उपक्रम सुरू ठेवला आणि त्याचबरोबर आदिवासी जनजागृतीला देखील स्थापना करून त्याचं देखील एक वेगळं, जसा हरणखुरी गावामध्ये उपक्रम सुरू आहे त्याच पद्धतीने उपक्रम दडगाव तालुक्यात राबवा आहे. त्या अनुषंगाने एक सेक्शन 8 कंपनी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन केले नीतीच्या माध्यमातून आणि हे सुरू केलं. तत्पूर्वी हरणखुरी गावाचा जर विचार केला तर बरंच यश त्यावेळेस आम्हाला संत तुकाराम अवॉर्ड जो आम्हाला नंदुरबारला मिळाला ते एक मोठा टर्निंग पॉईंट आमच्या टीमसाठी आणि गावासाठी राहिला. पहिला जो आम्हाला पुरस्कार जो मिळाला संत तुकाराम वनग्राम, आणि एकदा तो पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण जे टीम होती त्या टीमाला एक वेगळं प्रोत्साहन मिळालं आणि जी पोरंही आमच्यासोबत जॉईन होत नव्हती, येत नव्हती, ती देखील आमच्यासोबत जॉईन झाली आणि या कामामध्ये सगळी लोक त्या ठिकाणी कामाला लागले. नंतर मग असा कालावधी होता. हा संपूर्ण प्रवास आमचा 2013 ते 2025 पर्यंतचा राहिला आणि आता जो आम्ही सुरू केलेला आहे असाच आम्ही मग हे सगळं करत असताना सरांनी स्क्रीन शेअर केली वाटतं. तर मग हे सगळं करत असताना त्यावेळेस 2000 या आपल्या याचा हे 8 ते 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बरेच कामं त्या ठिकाणी, एकतर जलसंधारण, मृदा संधारण आणि पर्यावरण संवर्धन, मोठी कामं ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून हरणखुरी गावामध्ये राबवली गेली. त्याची एक वेगळी ओळख त्या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि त्याच्याच बेसवर आदिवासी जनजागृती टीमचं काम आणि गावातल्या टीमचं काम मिळून आम्ही पुढं करत असताना इलेक्शन आलं आमचं. याच्याकडून 2023ला आमचा जो इलेक्शन झाला 2023-22ला
त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आम्ही ठरवलं. लोकांचा त्या ठिकाणी पाठबळ होतं. जसं सरांनी ओळख करत असताना जे सांगितलं ती ॲक्च्युली रिअल कंडिशन आहे. मी धुळ्याला असताना जेव्हा इलेक्शन आलं, आमची राकेशसोबत चर्चा झाली आणि आपल्याला इलेक्शन लढवायचं आहे किंवा बरेच अशा ज्या काही गोष्टी होत्या जे करताना अडचणी यायच्या. जसं आम्हाला लायब्ररी सुरू करायची होती की जे MPSC UPSC सारखे जे परीक्षा त्या परीक्षा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी एक लायब्ररी तयार करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण ग्रामपंचायतकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मिळत नव्हता. मग आता काय करावं? मग त्याच्या रागाच्या भरात आम्ही ठरवलं की नाही, आता आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल घडवता येणार. बरेचसे लिमिटेशन येत होते आम्हाला. बऱ्याचशा काही डोक्यात जर एखादी कल्पना असेल, ती कल्पना जरी आपण ग्रामपंचायत लेवलला जरी सांगत असेल तरी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सपोर्ट हा त्या ठिकाणी मिळत नव्हता. म्हणून एक वेगळं करावं यासाठी आमचे टीमच्या माध्यमातूनच पुन्हा इलेक्शनला उतरलो. जसं HM पाटील सरांनी सांगताना जसं सांगितलं तसंच की जेव्हा इलेक्शनसाठी येण्यासाठी अवघ्या माझ्या खात्यामध्ये 21 रुपये होते, त्याच्या व्यतिरिक्त हातात एकही रुपया नाही. आणि त्याच टायमाला आम्ही इलेक्शन लढवायचं ठरवलं. खूप अडचणी आल्या, परंतु गावाचा मोठा साथ होता आणि गावांचं सहकार्य होतं. त्यामुळे जसं आपण म्हणतो ना, काही पैशाशिवाय मतदान होत नाही. पहिल्यांदा हरणखुरी गावामध्ये असं झालं की बिगर पैशाचं मतदान करून त्या ठिकाणी इलेक्शन झालं आणि आमच्या बॉडीचे 5 मेंबर निवडून आले. सगळे जे मेंबर आहेत आमचे हायर एज्युकेटेड आहेत आणि त्यांच्या मदतीने आता ग्रामपंचायतच्या विकासाचं आमचं काम सुरू आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनापासून सुरू केलेली जी आमची चळवळ होती, एक उपक्रम होता, तिथून तर आम्ही आता ग्रामविकासाकडे वळालेलो आहेत. जसं आता सरांनी जी स्क्रीन शेअर केली PDF फाईल, त्याच्यामध्ये वेगवेगळी कामं त्या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामध्ये आम्ही गावामध्ये पहिल्यांदा दारूबंदीचा ठराव त्या ठिकाणी पारित केलेला आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दारूबंदी सर विकता तुम्ही येणार नाही. सांगत असं ते चेंज करतो. तुम्ही फक्त सांगा. ही पहिलं स्लाइड आहे. हा, ही माझी ओळखच आहे. थोडस पुढचा पेज घ्या सर. पुढचा पेज फ्रंट पेज आहे ना. ओके, ही बालविवाह बंदीचं पेज आहे सर. जेव्हा आम्ही इलेक्शन लढवून आणलो, निवडून आल्यानंतर बऱ्याचदा नंदुरबार जिल्ह्याचं बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की कुपोषणाचं मोठं प्रमाण आमच्या ग्रामपंचायत आपलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि कुपोषणाच्या बाबतीत जर पाहिलं तर पहिलाच नंबर आमचा लागून जातो. तर आम्ही ते ठरवलं की नेमकं हे कुपोषण येतं कुठून. तर आमच्या डोक्यातही आलं की गावामध्ये बऱ्याचशा बालविवाह होतात आणि कमी वयात लग्न झालं असल्या कारणाने बऱ्याचदा कुपोषण आणि बाकी प्रश्न निर्माण होतात आरोग्याचं, आणि तिथं बंदी घालावी यासाठी पहिला आमचा निवडून आल्यानंतरचा पहिला आमचा उपक्रम होता बालविवाह बंदी ग्रामसभेच्या ठरावाने केले. सर सांगताना आनंद होतो की 100% मतदानाने आमचा हा जो नियम आहे तो नियम लागू केला. याच्यात एक केलेलं आहे सर की कोणत्याही लोकांना जर ग्रामपंचायतच्या परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना लग्न जर करायचं असेल तर त्यांना ग्रामपंचायतची परमिशन घ्यावं लागेल. त्यांनी तशा प्रकारचं विनंती ग्रामपंचायतला द्यावी आणि की आम्हाला त्याचं वयाचे पुरावे त्या ठिकाणी सादर करावे लागतात. ग्रामपंचायत NOC त्यांना देते आणि त्याच्यानंतर त्यांना लग्नही लावण्याची परमिशन देते. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला जर त्यांनी NOC घेतले असेल तर हा फोटो जो दिसतोय सर, तर हे लग्नाच्या दिवशी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आहे, ग्रामपंचायती फ्रेम करून त्या वधूवरांच्या आता आमच्या पावरा कम्युनिटीमध्ये एक रीत असते, जेव्हा वधूकडचे लोक वराकडे जेव्हा ठेवायला येतात तेव्हा मुलाच्या हातात मुलीचा हात देऊन सुपूर्द करत असल्याची एक रस्म असते, एक रीत आहे आमची. आणि ही रीत करत असताना ग्रामपंचायत आपला जो विवाह नोंदणीचा जो दाखला आहे त्यांना भेट स्वरूपात त्या ठिकाणी देत असते. ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण करत असताना तो फोटो आहे. एक वेगळा उपक्रम म्हणून आम्ही याच्याकडे पाहतो आणि याच्यामुळे बऱ्याचदा आमचे जे बालविवाह थांबले. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय सर की आम्ही लवकरच या ठिकाणी कुपोषण मुक्तकडे वाटचाल हे करत आहे. आणि जर आमचं नशिबाने साथ दिली तर नक्कीच आम्ही येत्या वर्षामध्ये कुपोषण मुक्त होणार आहे. त्याच्यामध्ये मोठा रोल हा बालविवाह बंदीचा ठराव फायदेशीर ठरला. त्याच्यानंतर आता बऱ्याचदा लोकांचा सहभाग ग्रामपंचायतमध्ये व्हावा ही एक मोठी गोष्ट आणि कसरत करण्यासाठी ॲज अ सरपंच म्हणून काम पाहत असताना लोकांना डिसिजन मेकिंग मध्ये आणणं, लोकांचा लोकसहभाग ज्याला म्हणतो, लोकसहभाग करून घेणं खूप अडचणी व्हायची. तर आम्ही पाडा विकास कमिटी नावाची एक कन्सेप्ट नवीन तयार केली सर या ठिकाणी. पाडा विकास कमिटीच्या माध्यमातून जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा तयार केला जातो. जसा
आता हरणखुरी गावामध्ये 4 पाड्या आहे आणि बुसगावला 4 पाड्या आहेत. 2 गावाची मिळून आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे. तर 4 पाड्यांना ची प्रत्येक पाड्याची एक पाडा विकास कमिटी आणि त्या पाड्यामध्ये जो कामं होणार आहे त्या कामाचा डिसिजन घ्यायची पॉवर त्या ठिकाणी त्या कमिटीला दिली. त्या पाड्यातली जेवढी लोक आहेत ती लोक त्या पाडा विकास कमिटीचे मेंबर असतात. उदाहरणार्थ एखाद्या पाड्यामध्ये या ठिकाणी मी लिहिताना लिहिलेलं आहे, एखाद्या पाड्यामध्ये हातपंप जर खोदायचा असेल तर पाडा विकास कमिटीच्या माध्यमातून जी मागणी आहे ती मागणी गाव विकास कमिटी आणि गाव विकास कमिटीच्या माध्यमातून आपली जी आहे ग्रामपंचायतला ते लेटर येते आणि ग्रामपंचायतीने ते क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी ते लेटर आहे पुन्हा पाडा विकास कमिटीकडे देतात आणि पाडा विकास कमिटी ठरवेल की तो हँडपंप खरंच गरजेचा आहे तर कुठं गरजेचा आहे, कुठे खोदल्यानंतर सगळ्यांची सोयीचं होणार आहे. तो हे जे सुविधा किंवा जी योजना राबवायची त्याचा अधिकार जो निर्णय आहे तो निर्णय कमिटी बसून त्या ठिकाणी चर्चा करते आणि चर्चेच्या माध्यमातून ते निर्णयही घेत असते. ती एक नवीन आम्ही या ठिकाणी एक उपक्रम सुरू केला आहे की जो लोकसहभाग आहे तो योजनेमध्ये किंवा गावाच्या कामामध्ये सामावून घेण्यासाठी ही पाडा विकास कमिटीची कन्सेप्ट त्याचे हे युवा दिन जो आहे त्या दिवशी लोकमतने आमचे एक जलमाती जैविकता संवर्धन आणि रोजगारासाठी जी कामं केली त्याचा एक लेख त्या ठिकाणी प्रसारित केलेला आहे. त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेतून जलमाती संवर्धन आणि रोजगार निर्मिती संदर्भात मोठी कामं त्या ठिकाणी केली. मागे जसा उल्लेख केला मी सीसीटी असेल, व्हॅट असेल, कंपार्टमेंट बंडिंग असतील, TCM असतील, प्लांटेशन असतील, ही सगळी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. तिथे एक हायलाईट करून दिलेला आहे. तर या ठिकाणी सांगताना मला एक आनंद होत आहे. रोजगार हमी योजनेचा प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्यातील हरणखुरी गाव पहिलं आमचं मायग्रेशन मुक्त हे करून दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळे जे अकुशल मजूर आहेत त्यांना वर्षभर त्या ठिकाणी कामं उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत ही प्रयत्न करते आणि जी पंढरपूर असेल, सोलापूर असेल, गुजरातला असेल, तळोदा, नंदुरबार या ठिकाणी मायग्रेशन हे होत राहतात. मात्र त्याचा एक वेगळा प्लॅनिंग आमच्या ग्रामपंचायतने केला, आमच्या बॉडी मेंबरने केला त्या ठिकाणी आणि हे सगळं करून जे मायग्रेशन मुक्त आहे हे मायग्रेशन मुक्त हे आज झालेलं आहे. त्याच्यासाठी हे बघा या ठिकाणी एक फोटोज दिले आहे. या ठिकाणी संपूर्ण गावाची जी लोक आहेत त्यात लॅटिट्यूडचं सगळंच फोटो आहे, नोट कॅम्पचे फोटो आहेत. सगळी लोक या ठिकाणी डोंगरावर कामं उपलब्धही करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 700 ते 800 मजूर त्या ठिकाणी दरवर्षी कामं करतात. त्याचे काही पेपरचे कात्रण आहेत जी आम्ही रोजगार हमीला एक तर आमचा गाव विकासामध्ये रोजगार हमी योजनेचं मोठं मदत ही आम्हाला मिळाली आहे. वर्षभर त्या ठिकाणी हे कामं केलेली आहेत. हा एक फोटो आहे. ही अभिनव उपक्रम ग्रामपंचायतचा आमचा की कुपोषित जसं बालविवाह बंद केले तर फक्त कुपोषण थांबलं असं नाही, तर मातेच्या गरोदरात असताना आता ट्रायबल झोन असल्या कारणाने या ठिकाणी सोनोग्राफी सारखा जो मुद्दा आहे याच्यात बऱ्याचदा लोकांचं लक्ष नसतं. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि आपली जी PSC आहे त्या PSCच्या पुढाकाराने दर 15 दिवसात एक ॲम्ब्युलन्स आमची फक्त गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी घेऊन जाते. त्यांना अवेअरनेसही त्या ठिकाणी करते, त्यांना काउन्सिलिंग करते आणि काउन्सिलिंग आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून जे गरोदर माता आहेत त्या गरोदर मातांचं सोनोग्राफीसाठी घेऊन जाते. त्याच्यासोबत आमच्याकडे गरोदर माता, स्तनदा माता जे आहेत त्यांचं आणि कुपोषित बालक यांच्या नियमित त्या ठिकाणी आरोग्य तपासणी PSCच्या माध्यमातून केल्या जाते आणि दर आठवड्याला आमची आरोग्य तपासणी प्रत्येक पाडा वाईज त्या ठिकाणीही करताना दिसून येईल. ही जो फोटो आहे या ठिकाणी आमची ॲम्ब्युलन्स आणि आशाताई ज्या आहेत त्या आशाताई त्या गरोदर मातांना घेऊन जाताना हा फोटो दाखवलेला आहे. पुढचं ते सर ही आरोग्य तपासणी आहे. दर 15 दर आठवड्याला आमची आरोग्य तपासणी ही होते. त्याच्यामध्ये HB असेल किंवा तुमचं BP असेल, शुगर असतील, छोटे छोटे जे आहेत ते सगळे कॅम्प या ठिकाणी PSCच्या माध्यमातून आम्ही आयोजित करतो आणि त्या ठिकाणी गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. एक या ठिकाणी सिकल सेलची तपासणी ही आमच्याकडे सिकल सेलचं प्रमाण मोठं आहे या ठिकाणी, तर सिकल सेलचं तपासणी देखील या ठिकाणी करतात. दोन्ही शाळांचं जे आहे हे आमच्या जे आशाताई अंगणवाडी जे आहेत ते नियमित गृहभेटी या ठिकाणी केले जातात. या ठिकाणी बघा सॅमचं जे प्रमाण आहे आज 0 झालेलं आहे हरणखुरी गावात आणि मॅमची जी फक्त 4 बालकं आहे. म्हणजे सॅम जे सिरियस असतात कुपोषणातले ते 0 आहे आणि मॅम फक्त 4 बालकं आहे. ही जी 4 बालकं आहे बऱ्याचदा या ठिकाणी जेनेटिक प्रॉब्लेम आहे, उंची आमच्या कमी असतात, त्यामुळे हाईटमुळे आणि वेटमुळे त्या ठिकाणी बऱ्याचदा कुपोषणात जात असतात. हे आहेत. त्याच्यानंतर जे कुपोषित बालकं आहे त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून गुड असतील, शेंगदाणे असतील आणि पोषण आहार जो आहे जे
बाकी अंगणवाडी आणि राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जाणारं जी पोषण आहाराचं आहे त्याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी ह्या वस्तू हे त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात. त्याचा एक आहे. एक जमीन सपाटीकरणाचा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. बऱ्याचदा डोंगराळ भाग असल्याकारणाने आमची जी शेतकऱ्यांची जी शेती आहे ती शेती असं उताराची शेती आहे, त्यामुळे तिथं शेती करणं अवघड होतं. उताराची शेती असल्या कारणाने आता तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर करता येतो, फक्त बैलजोडीने, आणि ते बी पावसाळ्यात एकदा करता येतात. बाकी ठिबक सिंचन वगैरे नसल्या कारणाने बऱ्याचशा अडचणी येतात आणि ही अडचण दूर व्हावी यासाठी आम्ही DSC डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट सपोर्ट म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारातून आम्ही जमीन सपाटीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याच त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. त्याचं फक्त 5% जी कॉन्ट्रीब्युशन आहे, 5% कॉन्ट्रीब्युशन शेतकऱ्यांनी द्यायची, उर्वरित जे 95% ची संस्था, आणि अशा एखादी शेतकरी असेल, गरीब असेल, त्याचं कॉन्ट्रीब्युशन स्वतः ग्रामपंचायत त्या ठिकाणी देते. पाणी संवर्धन व्हावं यासाठी ही एक DSCच्या माध्यमातून आम्ही व्हॅट खोदलेली आहे. 4340 रनिंग मीटरचं आमचं ते काम झालेलं आहे. हे मागच्या वर्षीचंच काम आहे. एक दीड वर्षापूर्वीचंच काम आहे. तर अशा पद्धतीने हरणखुरी गावातलं जमिनीचा इंचभर ही जमीन, म्हणजे जेवढी जमीन आमच्याकडे 450 हेक्टर जमीन आहे, त्या 450 हेक्टर जमिनीमध्ये 1 इंचभर बीही आम्ही त्या ठिकाणी जमीन ठेवलेली नाही की त्या ठिकाणी आमचा खड्डा नाही. मागच्या 2013 पासून तर 2025 पर्यंतच्या कालखंडामध्ये आम्ही दरवर्षी व्हॅट, CCT ही जे मशिनरीज आहे DSCच्या माध्यमातून केलेली आहे. तर अशा प्रकारचे व्हॅट आणि हे आहे. रोजगार हमी माध्यमातून, लेबरच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची 20 ते 25 हेक्टर त्या ठिकाणी केलेले आहे. हे कृषी विभागातून 5 हेक्टर जे आहे, 7 हेक्टर जमीन सपाटी करून दिलेली आहे शेतकऱ्यांना, निदान त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावा. 22 शेतकऱ्यांनी या ठिकाणी याचा लाभ घेतलेला आहे. हा एक छोटासा उपक्रम आहे कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत करून या ठिकाणी हे खूप छान काम हे नाला खोलीकरणचं आहे. मला या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करताना आनंद होत आहे की ही जी पॅटर्न आहे, ह्या पॅटर्नमध्ये सरांना माहिती, या ठिकाणी हा जो नाला आहे, या नाल्याचं अत्यंत महत्व आहे दडगाव शहरामध्ये. या नाल्याच्या जलसंधारणाच्या कामामुळे साधारणतः 30 ते 35 हजार लोकसंख्या जी आहे या नाल्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. आता ही आमचा या ठिकाणी बुजगाव नावाचा एक माती धरण होता, तो एक 15 वर्षापूर्वी फुटला, त्यामुळे बरेचसे या ठिकाणी पाणी टंचाई होते. तर DSCच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीत कॉन्ट्रीब्युशन करून या ठिकाणी 2.5 किलोमीटरचा जो नाला आहे, तो नाला अशा पद्धतीने आम्ही खोलीकरण केलेलं आहे. मधला जो भाग आहे तो भाग काढून त्या ठिकाणी साईडला टाकलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे जे पाड आहेत तर थोड्या थोड्या 500-700 अंतरावर आमच्या सिमेंटची बांध आहेत. त्या सिमेंटच्या बांधच्या बाहेर त्या ठिकाणी माती काढली आणि यावर्षी मला सांगताना आनंद होत आहे, पाऊसही खूप जास्त होता, त्यामुळे आमचे 2 ते 3 बांध फुटले. मात्र त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या बांधांमध्ये आमचं नाला खोलीकरण हे करून ठेवलेलं आहे आणि याचा मोठा इम्पॅक्ट आम्हाला जलसंधारणामध्ये दिसून येईल. फोटो जसं दिसतंय, खूप छान काम या ठिकाणी झालेलं होतं. 2.5 किलोमीटरचा जो नाला आहे ते नाला खोलीकरण, इथं ही दुसरी आहे. त्याच्यानंतर गाळ काढायचं, हे पुढचं स्लाइड घ्या सर, पुढचं स्लाइड. नाला खोलीकरण, हे गाळ काढायचा एक उपक्रम आम्ही मागच्या वर्षी केला. तर हे एक तलाव आहे, मागच्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पूर्ण तलाव गाळाने भरून गेलेला होता आणि या ठिकाणी एका संस्थेच्या माध्यमातून आम्ही 40 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद आणि 7 ते 8 फूट खोल असा आम्ही त्या नाल्या बांधामधून, माती बांध आहे तो, बराचसा बांध आहे, तर ते बांध आम्ही काढून जलसंधारणाचं या ठिकाणी काम केले. याच्यात खूप फायदा आम्हाला गावाला झाला, कारण वर्षभर त्या ठिकाणी आता पाणी साचून राहिलं. आणि आनंद असा सांगतायत की या जो खड्डा झाला, त्या ज्या ठिकाणी गाळ काढला, तिथून आसपासच्या शेतकऱ्यांनी मोटरने पाणी उपसा करून 2 टायमाचं, जिथे एकही वेळ शेती केली जातात, आता 2 टायमाचं पिकं त्या ठिकाणी शेतकरी करतात. त्या नाल्याच्या आसपास किंवा त्या बांधाच्या आसपास 7-8 शेतकरी आहेत, त्यांनी आता 2 टायमाला पिकं घेण्याची सुरुवात केली. याच्यातून आमचं शेतकऱ्यांचं उत्पन्नात वाढ होणं आणि जलसंवर्धन व्हावं हा हेतू होता. एक उपक्रम आम्ही मागच्या वर्षीच हे सुरू केलेलं आहे. पुढचं स्लाइड घ्यायचं, त्याचंच काम आहे, नाले खोलन करत आहे. आदर्श ग्रामसभेचं आयोजन एक मोठं चॅलेंजिंग विषय असतं. ग्रामसभा सध्या आता फ्रँकली जर सांगायचं असेल तर ग्रामसभा ही गावकऱ्यांची भांडण्याचा एक अड्डा म्हटलं तरी काय हरकत नाही. लोक भांडण्यासाठी ग्रामसभेची
वाट पाहत असताना आणि एक नाहक एक 2 ते 3 पार्ट्यांच्या ज्या भांडणे असतात त्या भांडण्यामध्ये एक पार्टी दुसऱ्या पार्टीला भांडणे करण्यासाठी XYZ गोष्टी काढून त्या ठिकाणी करतात. मात्र हरणखुरीच्या बाबतीत तसं आम्हाला आढळलं नाही. तर सकाळी 10ला सुरू झालेले ग्रामसभा आमचे 6 वाजेपर्यंत देखील चालवलेले आहेत. अशा आदर्श ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेलं आहे. अ, त्याच्यामध्ये पाडा विकास कमिटीची बैठक एक एक विशेष उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो. ग्रामसभेची जी माहिती आहे WhatsApp त्याच्यानंतर कॉल, मेसेज सार्वजनिक ठिकाणी त्याचे पोस्टर चिटकवणं याच्या व्यतिरिक्त आम्ही एक उपक्रम राबवला. प्रत्येक पाड्यातील माणसापर्यंत सभेची माहिती जावी यासाठी एका रिक्षावर स्पीकर आणि माईक लावून स्वतः ग्रामपंचायतची बॉडी, सरपंच, उपसरपंच आणि बाकी ग्रामपंचायत सदस्य मिळून ग्रामसभेची माहिती त्या ठिकाणी सगळ्यांना ही दिली जाते. तर अशा पद्धतीने आदर्श ग्रामसभेचं आयोजन ही आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या सर. तशा प्रकारचं आयोजन केलं. हे बघा या फोटोमध्ये दिसतंय. स्वतः मी आणि राकेश आहे उपसरपंच, त्याच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी माहिती देत असताना, अनाउन्समेंट करत असताना हे दिलेलं आहे. अशा प्रकारची ग्रामसभे प्रत्येक स्वतंत्र माईकची व्यवस्था आलेली असते पब्लिकसाठी. त्यांनी प्रश्न विचारायचे असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे आपण ग्रामपंचायत बॉडी जी आहे ते देण्यास बांधील असते. महिला सभे आणि बालसभेचं आयोजन. आता ग्रामसभा बऱ्याच ठिकाणी होतात नाही होतात अशी अडचण आहे, पण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये नेहमी त्या ठिकाणी महिलांची सभा. आता या ठिकाणी एक उल्लेख करतो, दारूबंदीचा ठराव आणि बालविवाहाचा ठराव, आमचे जे ठराव आहेत हे ठराव अगोदर महिला सभेमध्ये पारित झालेले आणि त्याच्यानंतर मुख्य सभेमध्ये या महिला सभांचं आयोजन हे केलेलं. आपलं दारूबंदी आणि बालविवाह ठराव हे ते पारित केलेले आहे. म्हणजे आमचं 100 ते 150 महिला या महिला सभेमध्ये असतात आणि महिला सभेची सुरुवात झाल्यानंतर आम्ही पुरुष मंडळी बाहेर निघतात आणि महिला चर्चा करून आमच्या उपसरपंच जे आहेत श्रीमती कविता राकेश पवार त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी सभा आणि ठुमरीबाई रवींद्र पवार आणि निशा राजू गिल हे जे महिला सभासद आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आदर्श अंगणवाडीची निर्मिती केलेली आहे. बोलक्या अंगणवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार केलेली आहे. ही आपल्या यशोदाच्या ज्या ट्रेनर आहेत त्यांनी या ठिकाणी याला भेट दिलेली आहे. अशा प्रकारची अंगणवाडी एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी बालकांसाठी व्हावं, बालस्नेही अंगणवाडी तयार राहावी यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे केलेलं आहे. अशा प्रकारची जी अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. बालस्नेही जिल्हा परिषद शाळा, IT क्लासरूम जिल्हा परिषद शाळेसाठी देखील या चालू वर्षामध्ये ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावेळेस इंडियन अमेरिकन फाउंडेशनच्या माध्यमातून हे सेट आम्हाला मिळाले. ही आमची जिल्हा परिषद शाळा आहे. याचा आता आम्ही एक वेगळं आसपासचं परिसर पेवर ब्लॉक आणि बसवण्यासाठी मंजूर करून घेतलेला. आता 1 ते 2 महिन्यात अशा प्रकारचं आमचं पेवर ब्लॉकचंच आहे. ते पेवर ब्लॉक्स बसतील, आसपास झाडं लागतील आणि एक सुंदर परिसर देण्याचा प्रयत्न हे करतोय. हे जिल्हा परिषद शाळा बुसगावचा परिसर आहे. 163 ब्रासचं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मुलांना एक चांगलं त्या ठिकाणी वातावरण निर्माण व्हावं, चांगलं परिसर स्वच्छ मिळावं यासाठी 163 ब्रासचं जिल्हा परिषद शाळेसाठी पेवर ब्लॉकचं काम करून दिलं. ते याचा फोटो आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतचं कोणताही फंड नाही. हे महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम ग्रामपंचायत ही घेत असते. त्याच्या महिलांचा हा सहभाग आहे. आशाताई अंगणवाडी यांच्या माध्यमातून त्याचं हे पेपरचं कटिंग आहे, पेपरची बातमी आहे. अशी उपक्रम ही ग्रामपंचायत ही आता राबवते आहे. हे LBS आहे, दगडी बांध आहे. आता उताराची जमीन आहे, डोंगर आहे, त्याच्यामध्ये पाणी जोरात वाहतं आणि त्या पाणीसोबत कुठेतरी मातीही वाहून जाते, पाणीही वाहून जातं. त्याचं संरक्षण व्हावं अशा प्रकारचं LBSचं दगडी बांध आहे. एक 40 ते 50 दगडी बांध त्या ठिकाणी आम्ही बनवले आहेत. यावर्षी आम्ही साधारणतः 150 LBSचे कृषी विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले. सध्या घरकुलचं चालू असल्या कारणाने ती कामं थांबवलेली आहेत. मात्र LBS त्या ठिकाणी प्रत्येक नाल्यावर बांधलेलं आहे. त्याचा हे एक फोटो आहे. पुढची स्लाइड. त्याच्यानंतर हे कामचा छान उपक्रम होता. कुठेतरी ग्रामपंचायतीच्या लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये सहभाग मिळावा. त्या झेंडावंदनच्या मागे बघा सर, ते जे दिसत आहे तो फोटोमध्ये ती मलबा पडलेला आहे. अशा प्रकारचा परिसर होता. हा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी आपण पेवर ब्लॉकचं जे होते ते पेवर ब्लॉकचं त्या ठिकाणी कामं केलेली होते. हा आमच्यासाठी खूप छान क्षण होता. आमचा ग्रामपंचायत शिपाई, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाला ध्वजारोहणाचा मान देऊन एक वेगळा उपक्रम ग्रामपंचायतीने राबवला होता. पारंपरिक वर्षानुवर्षे तीच लोक त्या ठिकाणी
झेंडा फडकवत होती, पण त्याला फाटा देत अशा प्रकारचा एक उपक्रम राबवला. आणि एक सांगताना आनंद असा होता की त्याच्यानंतरचा जो झेंड्याचा जो फलक आहे, सगळ्या महिलांच्या हस्ते आमच्या ग्रामपंचायतच्या सर्वानुमते ठराव करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा झेंडावंदन केलं. 3 आहे, 2 जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतचा जो ध्वज फलक आहे, ध्वजवंदन आहे, तो ध्वजवंदन महिलांच्या माध्यमातून केलेलं होतं. त्याचं एक फोटोचं कात्रण आहे आणि तो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. हा छान टायटल आहे, स्थलांतर मुक्त गाव शाळाबाह्य मुक्त आहे. आता या ठिकाणी सांगताना आनंद होईल, आता मायग्रेशन मुक्तचे जे झाला त्याचा इम्पॅक्ट आमचा शाळा मुक्तवर देखील झाला आहे. म्हणजे बऱ्याचदा लोक मजुरीसाठी इथून बाहेर गेले तर आपल्यासोबत मुलंही जातात आणि त्यामुळे मुलंही शाळाबाह्य होत होते. मात्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामं उपलब्ध झाली, लोकांना तिथंच कामं मिळाली, तर मायग्रेशन शून्य झालं आणि मायग्रेशन शून्य झाल्यामुळे बालकं देखील गावातच राहिले आणि त्या गावातली बालकांना शिक्षकांच्या माध्यमातून शाळेत आणली आणि आमचं पहिलं गाव जे आहे ते शाळाबाह्य मुक्त देखील केलेलं आहे. त्यामुळे बरीचशी मदत आता शाळा डेव्हलपमेंटसाठी होत आहे. तर हा रोजगार हमी जी आता यावर्षी चालू आम्ही रस्त्याचं काम केलं आहे त्याचा हा फोटो आहे. पुढची स्लाइड. अशा पद्धतीने छोटी छोटी उपक्रम ही ग्रामपंचायत स्तरावर करतोय आम्ही. ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी झालेली कामं आहेत त्याची थोडीशी माहिती आम्ही घेतली. ही सगळी कामं करत असताना सगळ्या वेगवेगळे हे त्याचं स्थलांतर मुक्तचे जे गाव आहे त्याचे लोकमतने मोठी बातमी छापली होती. त्याचं हे आहे. ग्रामपंचायत परिसरात दारूबंदीचा झालेला आहे त्याच्यासोबत आपली चर्चाही झालेलीच आहे. तर हे त्याचंच आहे. महिलांनी घेतलेला हा ठराव आहे. दिव्य मराठी मायेचं जिल्हा हा एक छान उपक्रम होता आमचा. आमची जिल्हा परिषद शाळा जी आहे ती गावात असते आणि त्या ठिकाणी जी शिक्षण घेणारी जी मुलं आहेत सगळी गरीब पालकांची मुलं आहेत आणि हिवाळ्यामध्ये सकाळची जी शाळा असते एका दिवशी याचा एक इन्सिडेंट आहे. एका दिवशी शनिवारी मी शाळेला व्हिजिट करत असताना 3 ते 4च मुलं होती त्या ठिकाणी आणि सरांनी विचारलं की नेमकी काय झालं बा, मुलं का बरी शाळेत येत नाही. सरांनी सांगितलं की थंडी खूप आहे आणि मुलांकडे स्वेटर नसतात त्यामुळे मुलं शाळेत आली नाही बुवा, आली तर 9 किंवा 10ला तोपर्यंत शाळा सुटून जाते. मग हा विषय ग्रामपंचायतला आमच्या बॉडीसमोर मांडला आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून छान नवीन स्वेटर 40 हरणखुरीचे विद्यार्थ्यांनी बुजगावचे 40 85 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वेटर चांगली स्वेटर त्या ठिकाणी तयार करून दिले होते. त्याचं कात्रण आहे. तो एक उपक्रम ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी केलेला आहे. जैवविविधता संवर्धन समिती हा खूप छान उपक्रम आहे. जेव्हा आम्ही पर्यावरण संवर्धनाचं काम सुरू केलं त्याच्यासोबतच हा सुरू झालेला आहे. पांढरा मोराचा आमचं त्या ठिकाणी मोर संवर्धनाचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. सांगताना आनंद होता की संपूर्ण भारतात नसलेला पांढरा मोर आमच्या हरणखुरीच्या जंगलामध्ये या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामध्ये पांढरा मोर आहे आणि दुसरा जो पांढरा आणि आपला जो दुसरा मोर आहे त्याचं क्रॉस ब्रीडिंग झालेला जो अभिनव एक वेगळा असं क्रॉस ब्रीडिंग झालेल्या मोराचं या ठिकाणी आढळतं. 1000च्या वरती या ठिकाणी मोरांचं संरक्षण हे हरणखुरी ग्रामस्थांच्या मदतीने उपक्रम करतोय. जल जंगल जमीन सोबत जैवविविधता संवर्धन समितीचं त्या ठिकाणी काम आहे. हे आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी श्रमदानातून वनराई बंधारे हे तयार केलेले आहेत. असे नाल्यावर दरवर्षी 30 ते 40 वनराई बंधारे आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या पुढाकारातून हे केलं जातं. कृषी विभागात दरवर्षी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं उपक्रम ग्रामस्थांच्या सोबत घेत असते. त्याचा हा उपक्रम आहे. हे ऑनलाईन जी शासकीय योजना आहे त्या शासकीय योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावं. आता गव्हर्नमेंटचे दर दिवशी अपडेट येतात, जसं लाडकी बहीणचे येऊन गेले, एक पाक महिन्याचे येऊन गेले, ॲग्रीज टॅक्स येऊन गेला, आपल्याकडे रेशन कार्डचं झालं. अशा सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना ऑनलाईन आहे. त्या अडचणी दूर व्हाव्या त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचे CSC सेंटर मोफत कॅम्प त्या ठिकाणी चालवतोय आम्ही. हे मागच्या 3 वर्षापासून सुरू करतोय. ग्रामपंचायतीने स्वतः त्या ठिकाणी प्रिंटर PC वगैरे त्या सुविधा बायोमेट्रिकच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या आणि आमचे जे ग्रामपंचायत ऑपरेटर संजय पवार त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी सुरू होते जेणेकरून लाभार्थी ते योजनेपासून वंचित नाही राहावं. अशा प्रकारची ही आमची पर्यावरण संवर्धनाची चळवळ जी स्क्रीनमध्ये दिसते ते वृक्ष लागवड असेल, त्याचं संरक्षण असेल, अशा पद्धतीनं कामही ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे. हे ज्यावेळेस मी उल्लेख केला होता मागे तर त्यावेळेस हे जे जंगल दिसतंय अशा पद्धतीचं जंगल त्या ठिकाणी होतं, खाली होतं. इथं श्रमदान करताना आम्ही जे तरुण आहेत ते तरुण मुलं मुली हे पहिल्या दिवसाचा फोटो आहे. दुसऱ्या दिवशी कमीत कमी 150च्या वरती लोकांनी येऊन श्रमदान हे केलेलं आहे.
ही फोटो माझ्याकडनं गहाळ झाली, त्यामुळे फक्त ही आता या वर्षीचं प्लांटेशनचं आहे. आमचं बांबू लागवड करतोय 5 हेक्टरमध्ये 2300 रोपांचं प्लांटेशन आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचे खड्डे खोदून झाले, त्याची नर्सरी त्या ठिकाणी बनवली. जी कारवाई आहे, मुकाट जनावर त्या ठिकाणी सराईबंदी केलेली, मुकाट जनावर कारवाई करताना अशा पद्धतीचं कारवाई दरवर्षी फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून करतात. एक पडीत हा पुढची स्लाइड घ्या. वृक्षतोड बंदी त्या ठिकाणी केलेली, कोणी वृक्षतोड बंदी असताना जर केलं त्यांच्यावर कारवाई होते. अशा प्रकारची आमची पडीत हा बंगला होता. मागच्या अनेक वर्षापासून 2015-16 ग्राम सुविधेतून केलेलं होतं. ग्रामपंचायती इमारत अशी पडीत होती, दरवाजे तुटलेले, खिडक्या तुटलेल्या. त्याची जुन्या इमारतीची दुरुस्ती आणि विशेष म्हणजे सांगताना हे सगळं कार्यालय धडगावमध्ये त्या ठिकाणी ही सुरू होत होतं. एक असं सुसज्ज ग्रामपंचायतची इमारत ग्रामपंचायतीने तयार केलेली आहे आणि वरती दिसताना आपल्याला जे सौर प्लेटा दिसत आहे, आता 24 तास सौर विजेने कनेक्टेड अशी आमची ग्रामपंचायत इमारत आहे. लाईट असो नसो 24 तास त्यांना ऑनलाईन सुविधा या ठिकाणी मिळतात. आणि आमचा पुढचा जो प्रयोजन आहे, आता आम्ही ठराव पारित केलेला आणि ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. प्रत्येक अंगणवाडीला देखील अशा प्रकारचं आम्ही हे करतो. अशा पद्धतीने जे मीटिंग आहेत ते मीटिंगा आराखडा घेत असताना किंवा वेगवेगळे उपक्रम ही होत असतात. ही DSC सोबतची मीटिंग आहे शेतकऱ्यांची आणि या ठिकाणी सगळ्या हे एक चांगला अनुभव आहे. ही सगळी कामं बघून आता विद्यमान जे आहेत आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या कलेक्टर साहेब मिताली शेट्टी मॅडमांचा दौरा ही सगळी पाहून झालेली आहे. त्यांचा दौरा झाला होता. हे सगळ्या कामांची पाहणी मॅडमांनी स्वतः केलेली आहे आणि त्यांचं मोठं लाभ आम्हाला मदत होते. हे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी आणि स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांच्या विजिटा ग्रामपंचायतीच्या कामाला हे शेततळ्याचं एकाचं उद्घाटन करत असताना आलेले आहेत. ही गट विकास अधिकारी यांची विजिट संपूर्ण गावाला झालेली आहे. आणि पुढचा फोटो घ्यायचा. हे सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी UNDP दिल्लीचे स्वप्नील यांची भेट झाली होती. वेगवेगळे पर्यावरण संवर्धनाविषयी पुढचे उपक्रम करत असताना हे आमच्या क्राय संस्था जी आहे त्या क्राय संस्थेच्या टीम बालकांच्या बालविवाह, कुपोषण आणि बालकांचे आरोग्य याच्यावर काम करत असताना त्या उपक्रमाचं माहिती घेण्यासाठी आणि भेट क्रायच्या संस्थेने या ठिकाणी दिलेली आहे, ती ग्रामपंचायत बुजगावला. त्याच्यानंतर ही जी आहे संपूर्ण तालुक्याचे जे सरपंच लोक आहेत त्या सरपंच लोकांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. गावात कशा पद्धतीने काम करतात त्याची माहिती घेण्यासाठी भेट दिली. या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी CFF राज्य प्रकल्प अधिकारी सुमित गोरले साहेबांची विजिट ही झालेली होती. जे वैयक्तिक लाभाचे जे योजना आहेत ते योजना कशा पद्धतीने राबवतात हे सुमित गोरले यांच्यासोबत आमची ग्रामपंचायतीची मीटिंग आहे. ही आमची ग्रामपंचायत बॉडी आहे. ही याच्यामध्ये आमचे उपसरपंच कविता पवार आहेत, ग्रामसेवक त्यावेळेचे आमचे वंजारी साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे नीता आहेत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आमचे कैलास पवार आहेत, ग्रामपंचायत सदस्य आपले आमच्या पाडा विकास कमिटीचे सारे अध्यक्ष आहेत, माजी सरपंच आहेत आणि आमचे रोजगार सेवक वगैरे सगळी लोक ही टीम आहे आमची. पुढचं पेज घ्या सर. आणि या ठिकाणी हे वेगवेगळ्या ज्या सामाजिक कार्य महाविद्यालयाची जी लोक आहेत ही लोक विजिट हे करत असतात. आमचे जे छोटे छोटे उपक्रमांची माहितीही घेतात. ही यवतमाळ जिल्ह्यातली लोकांची सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या लोकांची टीम आहे. ही आमची माझी वसुंधरा स्वयंसेवक सभासद आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये यांचा मोठा रोल आहे. ही संपूर्ण टीम त्या ठिकाणी काम करते आणि आमचं जे काम आहे ती कामं ही पाहत असते. ही जी टीम आहे ही एक टीम आमच्या विजिटला आलेली सामाजिक कार्य महाविद्यालयाचं थोडं खाली करा सर. वाशिम जिल्ह्यातल्या सामाजिक कार्य महाविद्यालयाची टीम या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी आलेली होती. यशोदा प्रशिक्षणानंतर एक जी वाटचाल होती त्याची यशोदा पाहण्यासाठी प्रशिक्षण समन्वयक यशोदा पुणेच्या नीता पाटील यांनी आमचे जे विकास काम आहे त्या विकास कामांची पाहणी केली. अशा पद्धतीने छोटी छोटी उपक्रम हे आमचं ट्रेनिंग घेतल्याचा एक फोटो आहे, त्याच्या प्रशिक्षणाचं एक प्रमाणपत्र आहे. अशा पद्धतीने ही छोटी छोटी उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे पर्यावरण संवर्धन चळवळीपासून सुरू केलेलं आमचं थेट आज ग्राम समृद्धीपर्यंत पोहोचतोय. आज या ठिकाणी सांगताना आनंद होतोय मला की येत्या 28 तारखेला आज आपली 25-28 तारखेला महाराष्ट्र राज्याचे रोहिओ डिपार्टमेंट रोजगार हमी योजनेचे जे महासंचालक आहे नंदकुमार साहेबांची आता येत्या 28 तारखेला त्यांचा दौरा आहे. गावकऱ्यांची
चर्चा आहे ते करणार आहेत. आणि रोजगार हमी योजनेची जी प्रभावी अंमलबजावणी हरणखुरी गावामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीने त्याची माहिती इथे घेणार आहे. तर अशी छोटीशी एक यशोगाथा आमची ग्रुप ग्रामपंचायत भुजगावची आहे. एक पर्यावरण संवर्धनातून सुरू केलेली आता ग्राम समृद्धी कशी करता येईल त्याच्याकडे वाटचाल सुरू आहे. धन्यवाद अर्जुन सर. अतिशय विस्तृत अशा प्रकारची माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. विशालजी, काही विचारायचंय? खूपच अर्जुन सर, की असं म्हणतात ना की गाव करेल ते राव काय करेल, तसं तुम्ही तुमच्या पुढाकारातून अगदी ते ग्रामपंचायतची धुरा सांभाळली आणि गावाचा विकास म्हणजे जे गावाला प्रगतीची आवश्यकता असते, उन्नतीची आवश्यकता असते, तर त्या दृष्टीने तुम्ही प्रगती सुरू केली. आणि खरोखर नुसतं सुरुवात नाही तर ते इम्प्लिमेंटेशन, ते पूर्ण तडीस नेणं, हे सगळंच कार्य सुरू आहे. आणि जसं की तुम्ही जसं सांगितलं की सुरुवात केली तेव्हा माहित नव्हतं काय करायचंय, फक्त पाऊल उचललं. आणि ते पाऊल उचलणं खूप महत्वाचं असतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की अगदी विरोध होत होता, तरी त्या विरोधातून हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी की त्यातनं परिवर्तनच घडलं. जसं तुम्ही बालविवाह बंदी सांगितलं, कुपोषण सांगितलं, रोजगार हमी योजनेतून काम, आणि सर्वात महत्वाचं जे सर्वात मोठी समस्या आहे ही स्थलांतर रोखणं आणि शाळेतली विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं, हे खूप महत्वाचं आहे. हे का घडू शकलं तर तुम्ही गावासाठी केलेला कृती आराखडा, आणि त्यातनं मग त्यासाठी वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतलं. आणि ते इम्प्लिमेंट करत करत आपल्या गावाचं कायापालट करण्यासाठी अगदी विडाच उचलला आणि तो तडीस नेला. खूप खूप अभिनंदन तुमचं, तुमच्या पूर्ण टीमचं. मी थँक्यू. आपल्यासोबत इतर जी प्रेक्षक आहेत त्यांना पण विनंती करतो की बोला. अंकुशजी, अर्जुन संजय भाई. गुरवचे. हा, बोला संजय अर्जुन गुरव भाई. सर. हा, अर्जुन भाईला माझा एक पहिला प्रश्न आहे, नंतर विनंती आहे. प्रश्न असा आहे की तुमच्या गावाचं नाव हरणखुरी आहे, त्याच्या मागे काही इतिहास आहे का? हरणखुरीच का बरं नाव पडलं त्या गावाचं? असं स्पेसिफिक असा एक कथा तर सांगताच ते. हा. आता हरणखुरी हा एक अपभ्रंश आहे. आता या हरणखुरी गावाच्या नावाचा जर पावरीमध्ये आमच्या भाषेत जर केली तर अनखरी अनखरी असा शब्द आहे तो. आता हा. अनखुरी म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीचं पिकंही त्या ठिकाणी येतात, म्हणजे धान्य जास्त पिकतात, हा. म्हणजे अण्णांची खदान असं ज्याला म्हणू शकता हा. आपण. तर हा. अन्न हा. जास्त हा. म्हणून पावरी भाषेमध्ये अनखरी झालं, आणि त्याला हा. मराठीमध्ये मग अपभ्रंश होऊन तो हरणखुरी झाला. हरणखुरी झाला, बरोबर आहे. जुनी लोक आहे ती सांगतात. अन्न पिकवण्याची म्हणजे विविध प्रकारची अन्न पिकवण्याची ती खोरी होती. खोरीचा खुरी शब्द झाला. अन्नखोरी म्हणजे अन्नखोरी होती तर. हा. हा, त्याची थोडी पार्श्वभूमी मला माहिती होती, म्हणूनच मी हा प्रश्न टाकला तुम्हाला. आणि आपल्या भारतामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक गावांची जी नावं आहेत ते तिथल्या जैवविविधतेवरून गावाची नावं पडलेली, जसं नागपूर, पिंपळगाव, पिंपळखुटा, त्यानंतर अंजनगाव, दहीगाव, गायगाव, ही अशी गावाची जी नावं पडलेली आहेत, तर ती त्याच्या मागची पार्श्वभूमी आपली तिथली जी जैवविविधता आहे ती आमच्याकडे दहीगाव म्हणून आहे. तर त्या दही गावाचं नाव दहीगाव पडण्यामागचं कारण काय की त्या गावातल्या लोकांचा व्यवसायच दही दुधाचा होता. दही दुधाचा. हा, तर त्याच्यामुळे त्याला ते त्या काळात दहीगाव नाव पडलेलं आहे. पिंपळगाव, पिंपळखुटा, की त्या गावात इतके पिंपळाची झाडं होती, आज पिंपळ नाहीत तिथं. बिलकुल. हा, आणि आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात 250 ते 350 नावं महिलांची, बरं, खास करून महिलांची. म्हणजे महिलांना किती प्राधान्य होतं पूर्वी, बरोबर. प्रथम स्थानी होत्या महिला, स्त्रिया. तर त्यांची 250 ते 350 नावं ही झाडांवरून आहे. बिलकुल. अंजना, कस्तुरी अशी नावं महिलांची ही फक्त झाडांवरून आहे.
म्हणजे किती पर्यावरणाशी आपण लोक जुळलेलो होतो ना, आणि आता किती दूर चाललेलो आहोत आपण. बिलकुल. पहिला प्रश्न हा होता, विनंती अशी होती की तुम्ही तलावाचं खोलीकरण केलं, गाळमुक्त तलाव केला. आता मला माझा परिचय देताना विशालदादांनी परिचय दिला की कमलवाले बाबा. तर ते मला तुम्हाला विनंती ही करायची आहे, जर जमलं. आणि त्यांनी आता हेच म्हटलं की गाव करे ते राव ना करे. परंतु तो बिलकुल. रावत जर रुळावर नसेल तर गावही काही करू शकत नाही. नाही. हा, म्हणजे इंजन, रेल्वेचं जे इंजन तो आहे राव. तो रावच जर व्यवस्थित नसेल तर मागचे डबे काय व्यवस्थित चालतील. बरोबर. तुमचं इंजनच जोरदार आहे, त्याच्यामुळे तुमचे डबे सुरळीत चालून राहिले. तर माझी विनंती हीच आहे की तो जो तलाव आहे त्यामध्ये जर उन्हाळ्यातही थोडंफारही जरी पाणी राहत असेल तर हं. त्या ठिकाणी मला कमळबाग करायला आपण परवानगी द्याल. विशाल दादा तर सोबत आहेतच माझ्या. तर चालेल, चालेल. कमळांमुळे काय होईल की तिथल्या लोकांना भरपूर मोठा रोजगार मिळेल. 20 ते हं. 27 प्रकारचा रोजगार या कमळ बागेतून होतो, भारतीय कमळाच्या माध्यमातून. तर बरोबर. मला ही विनंती करायची आहे की तुमच्या गावातही कमळबाग असावी. आणि कमळबाग झाली की तिथं मधमाशांची संख्या वाढेल. मधमाशांची संख्या वाढली की सीड पॉलिनेशनची जी टक्केवारी आहे ती हं. सुद्धा नक्कीच वाढेल. बरोबर. चालेल, नक्की सर. आम्ही यावर्षी रोजगार हमीच्या माध्यमातून 25 पेक्षा अधिक विहिरी मंजूर केलेल्या आहे, बांधून झालेल्या आहेत. हम्म. 60च्या आसपास आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे शेततळ्यांचं. आता 5 शेततळ्यांचं कामही सुरू झालेलं आहे. त्याच्यात 2 कंप्लीट झालेली आहे. हा. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असे बरेचसे उपक्रम आहेत, ज्या ठिकाणी आता जसं आता तू कमळाचं सांगितलं तसं आम्ही प्लॅनिंगही करतोय, की मत्स्यपालनाच्याकडे कुठं आम्हाला हा, जाता येतंय. त्याचीही आम्ही प्लॅनिंग. मत्स्यपालनाकरता जोड जोड रोजगार आहे हा कमळबाग. हं. की हां, आपण तोच. काय करतो की मत्स्य व्यवसायामध्ये ती अंडी जी आहेत ती कृत्रिम अंडी आणून सोडतो, कृत्रिमरित्या. बिलकुल. हां. जर तिथं कमळ बागा जर असतील तर त्या मासोळ्यांना अंडे घालण्यासाठी जो अधिवास लागतो तो कमळ बिलकुल. हां. बागेच्या माध्यमातून चांगला मिळतो. जे त्याची झुंबर असतात अंड्यांचे, ते हं. झुंबर या कमळ बागेच्या आतमध्ये टांगल्या हं. जातात. तर ते आम्ही चालू वर्षाला जोडधंदा या आहे. ठिकाणी प्रयत्न करतोय, की 60 पेक्षा अधिक शेततळी येत्या 1 वर्षामध्ये होईल. तर जसं हा. मत्स्यपालनाचं प्लॅनिंग आम्ही शेतकऱ्यांसोबत करतोय. जसं हम्म. आतापर्यंत हरणखुरी गावाची ओळख होती. भाजीपाला हम्म. उत्पादक गाव म्हणून आमच्या गावाची ओळख आहे. तर पुढे जाऊन अच्छा. मत्स्यपालन देखील करता अशी ओळख निर्माण व्हावी याचे आम्ही हा. विचार केला. त्याच्यात जर शेततळ्यामध्ये जर या कमळांचं जर नियोजन होत असेल, तर हम्म. हम्म. करता येत असेल तर खूप एक चांगलं उपक्रम. त्याच्यासोबत आम्ही कुक्कुटपालनाचाही प्लॅन करतोय. तर कदाचित जर हा. शेततळ्यामध्ये हे पॉसिबल असेल, तर तेवढं मला मार्गदर्शन कराल सर तुम्ही. नक्कीच, नक्कीच. शेततळ्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन लागेल तर तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये जावं लागेल. हां, बिलकुल. हां. पाहिले तलावांचा त्यांची सक्सेस स्टोरी. तलावांचा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. हां. असंख्य तलाव असलेला जिल्हा आहे. तर एक वेळ तुम्ही तिथं जाऊन त्याचा अभ्यास दौरा करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला 1-2 लोकांचे कॉन्टॅक्ट सुद्धा देऊ शकतो. नक्कीच कारण की सर. त्यांची पद्धत काय, खाली तलाव असतो हं. आणि तलावाच्या वरती मांडव करतात आणि त्या मांडवावरती कुक्कुटपालन करतात. कुक्कुटपालन आहे. तो उपक्रम पाहिलाय सर मी. हा, हा, हा. हं. बदक पालन, कुक्कुटपालन असे त्यांचे व्यवसाय आहे. जसे आपल्याकडे गुरंढोरं पालन आहे, तशी ते घरून ते बदक चारायला नेतात शेतावरती आणि हां, हां. तलावावर. आणि माझ्या मित्राचे स्वतःच्या मालकीचे 5 तलाव आहेत. ज्यांना मालगुजार म्हणतात तिथं. हां. तिकडे मालगुजारी लोक भरपूर आहेत तिकडे. अच्छा. हा. थँक यू सर. आणि तुम्हाला जी गुरु भेटलेला आहे पाटील सर, आणि गुरुचा आशीर्वाद भरपूर आहे तुम्हाला. नक्कीच पाठबळ सर. भरपूर आहे तुमचं. गुरुचं जे बळ आहे ते भरपूर आहे तुमच्या कुंडलीमध्ये. नक्कीच सर. नक्कीच. हा, हा. गुरव सर, हा. आमच्या इकडे सगळे एकलव्य आहेत. त्यांना गुरु फक्त दिशा दाखवायला लागतो, ते स्वतः शिकतात सगळे. अर्जुन सर एक तसेच लव आहेत. एक लवग्यांनी लांबून का होईना गुरु होतेच त्यांचे. गुरु विना मार्गच नाही या जगामध्ये. मग तो बिलकुल. तुमचा अनुभव गुरु असेल किंवा तुमची प्रबळ इच्छाशक्ती गुरु असेल तुमचे, पण गुरु तो असतोच, प्रत्यक्ष नक्की. किंवा अप्रत्यक्ष. आणि गुरुबळ पाहिजेच. विशालजी काही विचारायचं आहे अजून? धन्यवाद गुरव सर. आपल्यासोबत अंकुश नारायणकर आहेत, की हा, जे हा. आपले अग्रणी नदीचं
कामासाठी गेले 15 वर्ष काम करतायत. अंकुशजी, अनम्यूट करून बोला. सगळ्यांना नमस्कार. सुरुवातीला देशमुख साहेबांचे अभिनंदन. ते खूप चांगलं काम करतायत. आंब्यांच्या रोपासाठीचं जे आम्ही आता आमच्या अग्निखोऱ्यामध्ये आमचा 5 लाख आंब्यांची रोपं वाटपाचा उद्देश आहे. आतापर्यंत आम्ही 5 वर्षात 71,000 रोपं वाटू शकलो का, तर ते खूप कठीण काम आहे. तर ते एवढ्या चांगल्या ह्याच्या पद्धतीने ते करतायत, म्हणजे सोप्या पद्धतीने कोया जमा करणं, त्यापासून रोपं तयार करणं आणि ती देणं. तर हे खूप चांगलं काम आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आम्हाला मदत लागेल त्याबद्दल मी त्यांना संपर्क करतो का, तर आम्ही काय करतो, कोकणामधून ते उगवलेली पोळी घेऊन येतो आणि ते हम्म. लावण्याचा प्रयत्न करतो. गेली 2-3 वर्ष त्याचा रेट थोडा कमी आहे, म्हणजे हे आहे, म्हणजे सक्सेस रेट थोडा कमी आलाय आम्हाला, का तर त्या ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो, असा विषय आहे. तर मी सरांना एकदा विचारतो की ते कसं करायला पाहिजे. मी विशालराकडे नंबर घेतो. ही एक गोष्ट आहे. तसंच पवार सरांचे खूप अभिनंदन. खूप चांगलं काम त्यांच्या गावात आहे. सर, सेम एक मॉडेल आमच्या इथं अग्रणी खोऱ्यात आहे. त्याचं नाव आहे अग्रण धुळगाव म्हणून. तुम्हाला एक कल्पना असेल कदाचित, आता जसं सरपंच अवॉर्ड त्यांना मिळाला पवार सरांना, त्याच पद्धतीने उदयनमुख नेतृत्वाचा सरपंच अवॉर्ड जो लोकमतचा आहे, तर तोही आमच्या शिवदास भोसलेंना मिळाला. तेही लो बजेट सरपंच आहेत, जसे की त्यांनी फक्त 7,500 रुपये पूर्ण खर्च करून त्यांचा म्हणजे लोकनियुक्त सरपंच बनलेत आणि गेल्या आमच्यासोबत 2012 पासून ते अग्रणीत जोडलेले आहेत. तर मला वाटतं की अशी माणसं सध्या पुढे आली पाहिजे. मी 2-3 ग्रामपंचायती बघतोय की खूप कमी पैशात चांगलं काम करणारे लोक निवडून देत आहेत, म्हणजे लोकनियुक्त सरपंच. त्यानंतर पूर्वी कसं होतं की सदस्य इकडून तिकडून जमा करायचे आणि मग ते काही त्याचे खूप मोठी उलाढाल होत होती त्या गोष्टीतून. कारण आमच्याच भागामध्ये ज्या लोकांनी 20 लाख रुपये दिले मंदिराच्या कळस बांधण्यासाठी, तो सरपंच. ज्यांनी 25 लाख रुपये दिले कशासाठी, तरी भिंत बांधण्यासाठी, तर तो सरपंच. अशा अशा गोष्टी घडत होत्या. परंतु आता जो काम करतो तो सरपंच, अशी लोकनियुक्त सरपंचामधून चांगली ओळख निर्माण झालेली आहे. आणि एक यंग नेतृत्व, म्हणजे युवकांचं नेतृत्व सध्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं आणि चांगलं काम करण्याची त्यांच्यामध्ये उमेदी आहे, शिकण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. तर अर्जुन पवार सर, तुम्हाला शुभेच्छा. खूप चांगलं काम तुम्ही करताय. नक्कीच त्या भागात जर कधी आलो आम्ही, जलबिरादरी टीम आमच्या सोबतची, तर आम्ही तुमच्या गावाला नक्की भेट देऊ. एवढंच बोलतो सर. धन्यवाद. तुम्हाला ऐकण्यासाठी आलो होतो आज दोघांनाही. नक्कीच सर, नक्कीच सर, तुमचं स्वागत आहे हरणखुरी गावामध्ये. नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद अंकुशजी. मी विलास देशमुख सरांचं पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि जसं आता अंकुशजींनी सांगितलं, अंकुश नारायणकर आणि जलबिरादरीची टीम गेले 10 वर्ष तिथं एक प्रयोग करते की ते शेतकऱ्यांना केशर आंब्याची रोपं की त्यांच्या बांधावर लावून त्यातनं उत्पन्न मिळेल म्हणून प्रयत्न करतायत. तर निश्चितच जसं आता अंकुशजींनी सांगितलं की आंबा अ, लागवड आणि संवर्धन, त्याची छोटासा उपाय जो विलास देशमुख सरांनी सांगितला, तो निश्चितच एक चांगला मदतीचा होईल. जाताना मी विनंती करतो विलास देशमुख सर आणि अर्जुन सरांना की त्यांनी एक छोटा संदेश द्यावा. नंतर एच. एम. पाटील सरांना सांगतो की आजच्या याचा समारोप करा, मग आपण प्रार्थनेने सांगता करूया प्रोग्रामची. विलास सर आणि अर्जुन सर. मेसेज सर आजचा असा एकच आहे, पर्यावरण फर्स्ट. हॅलो. हा सर. हा, बोला बोला. हा, आजचा मेसेज, आजच्या घडीचा मला असं वाटतं की पर्यावरण प्रथम हाच एक मेसेज असायला पाहिजे सर्वांसाठी, पृथ्वीवासियांसाठी. थँक्यू सर. थँक्यू. अर्जुन हो. सर. अ, या या वेबिनारच्या माध्यमातून मला असं वाटतं की जसं एखाद्या गावाचा विकास करण्यासाठी एखादा सरपंच असेल किंवा एखादं नेतृत्व असेल, एकटं काही करू शकत नाही. सर्व समावेशक विकास करण्यासाठी, एखाद्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांचा सहभाग म्हणजे लोकसहभाग नितांत आवश्यकता असते आणि लोकसहभागातून अशा चळवळीकडे वळलं पाहिजे. धन्यवाद अर्जुन सर. आजच्या या आओ तापी नदी को जाने या वेबिनार सिरीजच्या 95व्या भागामध्ये अ, आदरणीय चव्हाण सर, पावरा सर या सगळ्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या ठिकाणी आमच्या श्रोत्यांना या ठिकाणी प्रबोधन केलं. नवीन नवीन माणसं या चळवळीला आता तापी नदीच्या वेबिनारला जोडली जात आहेत आणि यातून हा तापी नदीचा हा जो प्रवाह बराणपण पासून सुरू होऊन सुरत पर्यंत संपणारा जो तापी नदीचा कोर्स आहे, तापी नदीचे जे खोरं आहे, या खोऱ्यातले सगळे महानुभाव या ठिकाणी एकत्र येत आहेत. आपल्या कार्याची ओळख एकमेकांशी होते आहे
आणि अशा प्रकारची ही जी कार्याची मुहूर्तमेढ या वेबिनारच्या माध्यमातून एकत्रित होताना दिसते. हा मोठा एक प्रवाह आपण या प्रवाहाचे सहभागीदार झालो आहोत. त्याबद्दल आजच्या ठिकाणी जे उपस्थित राहिलेले महानुभाव आहेत, विशाल, संकुल आणि इतर गुरव दादा, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या वेबिनारला या ठिकाणी समापन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विशालजी. मी विनंती करतो संजय गुरव सरांना की ते छान कविता, हा, एक गाणं. हो, त्याने समापन करावं. बर, माझ्या मनातलं बोललेत. तुमच्या माझ्यावर उपकार, वृक्षवेलीचे लय हायर. हो, हो. तुमच्या माझ्यावर उपकार, वृक्षवेलीचे लय हायर. हो, तुम्ही घेता त्या श्वासावर, मी घेतो त्या श्वासावर, या झाडांचं नाव हाय र. तुम्ही घेता त्या श्वासावर, या झाडांचं नाव हाय र. तुमच्या माझ्यावर उपकार, वृक्षवेलीचे लय हाय र. हो, तुम्ही घेता त्या श्वासावर, या झाडांचं नाव हाय र. पहा पहा रे डोंगर, कशी बोळकी झाली. पहा पहा रे डोंगर, कशी बोळकी झाली. समृद्धीच्या नावाखाली भुई सपाट केली. समृद्धीच्या नावाखाली भुई सपाट केली. रस्त्याच्या कडेला र, सावलीला झाड नाही र. रस्त्याच्या कडेला र, सावलीला झाड नाही र. हो, तुम्ही घेता त्या श्वासावर, मी घेतो त्या श्वासावर, या झाडाचं नाव हाय र. या झाडाचं नाव हाय र. या झाडाचं नाव हाय र. धन्यवाद. वा वा, धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान छान. सर. खूप धन्यवाद छान, सर, खूप छान. खूप छान. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. थँक्यू.